लास्ट लेक्चरला आपण भारतीय अर्थव्यवस्था, ठीक आहे, इकॉनॉमी शब्द म्हटल्यापेक्षा अर्थव्यवस्था हा शब्द म्हणायचा नेहमी. कारण लाईफमध्ये जे आपण पैशासाठी काम करत नसतो, कशासाठी काम करत असतो? अर्थ. कशासाठी काम करत असतो? अर्थ. पर्पज ऑफ लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. एकदा का जीवनाला पर्पज भेटला, एनर्जी काय होते? ट्रिमेंडस त्यात. ठीक आहे, पैशानं जे आहे एनर्जी येते. असं नाही की पैसा हा खूप महत्वाचा असतो, परंतु पैशाच्या एनर्जीला काय मर्यादा आहे. एका विशिष्ट मर्यादेच्या वर एनर्जी वाढत नाही. एखाद्याला म्हटलं की 1 करोड रुपये देतो, देशासाठी जे आहे शहीद व्हाल का? नाही होणार. वेळेवर जे आहे परत येऊन जाईल. ठीक आहे, परंतु जे आहे भारतातला मिलिटरीतला सोल्जर जो असतो ना, देशासाठी काय होतो? शहीद होतो. तो पैसे नाही मोजत. ठीक आहे, म्हणून महत्वाचं असतं की जे आहे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा मोजायचा असतो, पण कुठे मोजायचा नसतो हे सुद्धा समजलं पैसे. म्हणून शब्द जे आहे सुंदर शब्द आहे, मराठी शब्द, बेटर दॅन इंग्लिश वर्ड, इकॉनॉमी. अर्थव्यवस्था. व्यवस्था अशी असावी की ज्यामुळे अर्थपूर्ण ध्येय काय झालं पाहिजे? साध्य. विदाऊट मनी सुद्धा जे आहे अर्थ काय होऊ शकते? तुम्हाला मिळू शकते. APJ अब्दुल कलाम, काही प्रॉपर्टी नाही, काही इस्टेट नाही, परंतु लाईफ मध्ये काय होता? अर्थ होता. आणि देशाला जे आहे अर्थ देऊन गेले. ठीक आहे, गेले नाही आहे. काही लोक जात नसतात, बाकीचे लोक जात असतात. सर्वांना मरण्याचीच भीती असते. ठीक आहे, हा. मग काही लोक जे आहे तर थांबायसाठी येतात आणि काही लोक जाण्यासाठी येतात. छत्रपती आहे, बाबासाहेब आहे, ठीक आहे, हे लोक कशासाठी आले? थांबण्यासाठी. आणि ते आहे इथंच थांबले. ठीक आहे, हा. म्हणजे आहे सिव्हिल सर्व्हिस तुम्हाला एक संधी देते, एक छोटीशी का असे ना, एक हिस्ट्री बनवण्याची आणि लाईफ मध्ये पर्पज कमवण्याची संधी. हे कोण देते? सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. IAS म्हणजे जे आहे सॅलरी वगैरे हे ज्या गोष्टी असतात ना, ठीक आहे, परंतु जे आहे तुम्हाला एक खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कशासाठी? लाईफ मध्ये पर्पज साठी काम करता येते. पर्पज साठी त्याचं सॅटिस्फॅक्शन काय असते? खूप मोठं असतं. ठीक आहे, म्हणून जे आहे अर्थ हा शब्द जे आहे खूप सुंदर शब्द आहे. कारण की आपल्याला नंतर ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट असा एक टॉपिक आहे, डिबेट आहे, त्यामध्ये तो जे आहे जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला अंडरस्टँड होईल. ठीक आहे, तर अर्थ अधिक व्यवस्था. तर व्यवस्था कशाची? व्यवस्था इथे जे आहे जे वन सिस्टम. सिस्टम कशासाठी आहे? की जे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे, याच्यावरचा जो ओनरशिप आहे, मालकी हक्क, हे अशा प्रकारे मॅनेज करायचं आहे की आपल्याला जे आहे देशाचे अर्थपूर्ण ध्येय काय झाले पाहिजे? साध्य. म्हणजे कोणते? सर्वे भवन्तु सुखिनः. ठीक आहे, ऑल शुड बी हॅपी. वुमन एम्पॉवरमेंट झालं पाहिजे, महिला सशक्तीकरण. ग्रीन इकॉनॉमी, पर्यावरणाचं काय झालं पाहिजे? संरक्षण झालं पाहिजे. फुल एम्प्लॉयमेंट आलं पाहिजे, सर्वांना काय मिळालं पाहिजे? रोजगार. पॉवर्टी काय झाली पाहिजे? 0. ठीक आहे, हे बेसिक जे आहे गोल्स आहे, हे गोल्स काय झाले पाहिजे? अचीव झाले पाहिजे. आणि इथिक्स काय झाले पाहिजे? स्ट्रॉंग झाले पाहिजे. इथिक्स स्ट्रॉंग झाले का लोक जे आहे एनर्जी खूप जास्त असते आणि देश खूप वेगानं काय होतो? विकसित होतो. इथिक्समुळे, इकॉनॉमीमुळे नाही होत. इकॉनॉमीमुळे देश, इकॉनॉमी म्हणजे पैशाने देश मोठा नसते होत, कशाने मोठा असतो? इथिक्स. ठीक आहे, आणि इथिक्स मध्ये आजचा, उद्याचा आणि जे आहे लॉंग टर्म काय असतो? विचार असतो. शॉर्ट टर्म मध्ये मे बी लॉस असेल, पण लॉंग टर्म मध्ये काय असते? खूप मोठी अचिव्हमेंट असते. ठीक आहे, मग अर्थव्यवस्था हा शब्द काय खूप महत्वाचा आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण जे आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये एक नॅशनल इन्कम, म्हणजे आपण GDP वरून जे आहे नॅशनल इन्कम हा टॉपिक जे आपण काय केला होता? स्टार्ट केला होता. GDP वरून काय काढला होता? नॅशनल इन्कम. ठीक आहे, मग पटकन जे आहे 1-2 मिनिटात रिव्हिजन करतो, पण बिफोर दॅट जे आहे कोणाला डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, हा. फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट म्हणजे जे आहे, समजा आता आपल्याला जे आहे एखाद्या फॅक्टरीमध्ये जे आहे उत्पादन घ्यायचं आहे. ठीक आहे, समजा आपण त्या दिवशी LPG सिलेंडरचं काय घेतलं? उत्पादन घेतलं. म्हणजे LPG सिलेंडर याचं काय करायचं आहे? आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं आहे. मग हे प्रोडक्शन घ्यायचं असेल कोणत्याही वस्तूचं आणि सेवाचं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती फॅक्टर लागतात? बेसिक 4 फॅक्टर्स. तुम्हाला जे आहे 4 फॅक्टर, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप, हे 4 फॅक्टर लागतात. मग हे फॅक्टर जेवढे लागले त्याला आपण काय म्हणतो? त्याचा उत्पादन खर्च. आणि उत्पादन खर्च म्हणजे काय झाला? फॅक्टर कॉस्ट. ही काय झाली? फॅक्टर कॉस्ट. मग हे फॅक्टर कॉस्ट मध्ये LPG सिलेंडर तयार झालं, किती रुपयाला तयार झालं? 800 रुपयाला. ठीक आहे, म्हणजे यामध्ये लँड मध्ये जे आहे तर लँड म्हटलं की रेंट आलं, लेबर म्हटलं की वेजेस आणि सॅलरी आल्या, कॅपिटल म्हटलं की इंटरेस्ट आला, लोन जे घेतलं असेल त्याच्यावरचं व्याज वगैरे आलं, आणि प्लस काय आला? एंटरप्रेन्योरशिप म्हणजे प्रॉफिट आला.
तो व्यक्ती जे आहे सिलेंडर तयार करत आहे, भारत गॅस ही कंपनी आहे, त्यांना त्यांचा प्रॉफिट काय करावं लागेल, ऍड करावं लागेल ना, सर्व जे आहे खर्च मध्ये प्रॉफिट ऍड करावं लागेल, ती किंमत ठरवण्यासाठी. मग काय झाली, फॅक्टरी कॉस्ट. मग ही वस्तू जे आहे सिलेंडर बाहेर पडलं म्हणजे फॅक्टरीच्या बाहेर पडलं का त्याच्यावर जे आहे इनडायरेक्ट टॅक्सेस काय होतात, लागतात. त्या वस्तूवर काय लागतात, इनडायरेक्ट टॅक्सेस. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या सबसिडीज काय होतात, मायनस होतात. ठीक आहे, म्हणजे समजा 100 रुपये इनडायरेक्ट टॅक्स लागले आणि गव्हर्नमेंटच्या सबसिडी किती आहे, 300 रुपये. ठीक आहे, मग हे सिलेंडर जे आहे जे ग्राहकाला जे भेटतं, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो मार्केट, ठीक आहे, मार्केट प्राइस किंवा करंट प्राइस, मार्केट प्राइस किंवा करंट प्राइस. ठीक आहे, ह्याला भेटतं. आणि याच्यामध्ये जे आहे तर इथं 800 अधिक 100 900 अधिक किती झाले, आता हे जे आहे 800 आणि 100 किती झाले 900, 300 काय होईल त्यामधनं मायनस, तर किती होईल 600. 600 ही काय झाली मार्केट प्राइस. म्हणजे आपल्या घरी जे सिलेंडर येतं म्हणजे कस्टमर ज्या रेटला विकत येतं त्याला आपण काय म्हणतो मार्केट प्राइस किंवा करंट प्राइस. त्याला आपण काय म्हणतो करंट प्राइस, चालू किंमत किंवा बाजार किंमत. ठीक आहे, असं आपण म्हणतो. ठीक आहे, असं. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की मराठी मीडियम मधनं जर तुम्ही लिहित असाल, तुम्ही इंग्लिशला सोबत ठेवा. नॉर्थ इंडियामधले ज्याची इंग्लिश आय राईट लेटर हेही सेंटेन्स ज्याला लिहिता येत नाही तो व्यक्ती इंग्लिश आणि हिंदी मधनं अभ्यास करतो आणि भारतातल्या सर्व क्लास 1 पोस्टवर काय करतो, ताबा घेतो. ठीक आहे, ताबा घेतो. त्याची परिस्थिती खूप गंभीर असते, तुमच्यापेक्षा 10 पट काय असते, गंभीर असते. पण त्याचं जे आहे ना, तो गरीब जरी असला, तो वीक जरी असला ना, पण त्याचं जे आहे लॉंग टर्म गोल काय असते, क्लिअर असते. ठीक आहे, लॉंग टर्म व्हिजन. त्याला माहित असतं की आज आपण क्लास 3, उद्या क्लास 2, परवा क्लास 1 आणि त्यानंतर सुपर क्लास 1. त्याचे जे आहे लॉंग टर्म गोल काय असतात, फिक्स असतात. तो कॉम्प्रोमाइज नाही करत. आपले विद्यार्थी सारखे जे आहे टेन्शनच घेत आहे, मराठीमधून लिहिणार, इंग्लिश नकोच. ठीक आहे, इंग्लिश नकोच, इंग्लिश नकोच, तर जे आहे माहिती किती प्रॉब्लेम होतो. फक्त तुम्ही मराठीमधनं अभ्यास करा, तुमची राज्यसेवाही होणार नाही. फक्त मराठीमधनं अभ्यास करा, फक्त ओनली मराठी मीडियम. इंग्लिश मीडियमचा शब्दही बघू नका. तुमची राज्यसेवा निघेल का नाही हा प्रश्न आहे. का असं मी म्हटलं, सांगा का असं म्हटलं. काही लोकांना असं वाटतं मी इंग्लिश मध्ये सांगतो, नाही सर मराठीतच सांगा पूर्ण. मी पूर्ण मराठीत सांगतो. इच अँड एव्हरी वर्ड जे आहे ना, मी किती जे आहे कसं आहे असं मराठीमध्ये फक्त मराठीमध्ये बोलू शकतो. एकही शब्द मी इंग्लिश मध्ये नाही बोलणार. पण मला लॉंग टर्म गोल सरळ दिसतं ना, की हा विद्यार्थी जे आहे 3-4 वर्ष इथं बसेल आणि जे आहे लाईफ मधले 3-4 वर्ष वेस्ट करेल आणि चालला जाईल इथून. साधी प्रिलिमे पास होणार नाही का. समजा ही राज्यसेवा परीक्षा आहे, ही काय राज्यसेवा कोणत्या मीडियम मध्ये राहील, इंग्लिश आणि मराठी. तुम्हाला काय वाटतं याच्यात राज्यसेवा मराठीवालेच बसणार आहे का, कोण बसेल याच्यात, युपीएससी वाले बसणार का. मग युपीएससी वाले बसेल तर याची लेवल काय आहे, या परीक्षेची लेवल काय झाली, युपीएससी. पास कोण होईल, युपीएससी वाले. मग आपण कधी तर गेस्ट अपीअरन्स साठी चाललो का, हिंदी मूवी थोडी येतो. ठीक आहे, ही गोष्ट जी आहे कशी काय लक्षात येत नाही. एक IAS ऑफिसर होणाऱ्या विद्यार्थ्याला ही लॉंग टर्म व्हिजन लक्षात आलंच पाहिजे. कारण की याची लेवल राहील युपीएससीची, पूर्ण प्रश्न कोणते राहील युपीएससीचे, त्याचं शब्दांकन कोणतं राहील इंग्लिशमध्ये, मराठी ट्रान्सलेट कोण करेल, गुगल. कोण ट्रान्सलेट करेल, गुगल. म्हणजे खूपच सोपं झालेलं असं. मग हे जे आहे प्रश्न, हे बघा सिलेबस काय आहे हे नसते महत्वाचं, कॉम्पिटिटर कोण आहे हे महत्वाचं असते. ज्या स्पर्धेत आपण युद्ध करतोय ते आपला स्पर्धक कोण आहे हे महत्वाचं आहे ना. ठीक आहे, तुम्ही जे आहे एवढंच. मी फक्त जे आहे इंग्लिश तुम्हाला हे साठी करायला लावतो की तुम्हाला करंट अफेअर्स समजलं पाहिजे. तुम्हाला इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे न्यूजपेपर काय झाले पाहिजे, समजले पाहिजे. लोकसत्ता हा काही झालं तरी जे आहे तो इथल्या मराठी लोकांच्या भावनांचा सन्मान काय करतो, जास्त. नॅशनल लेवलला तो विचार थोडा करताना जे आहे प्रश्न येतात. शेवटी तोही एक काय बिझनेस आहे आणि आपल्या वाचकांच्या इच्छा पूर्ण करणे हे कोणत्याही बिझनेसचं काय असते, कर्तव्य असते. पण लोकसत्ताचे स्टँडर्ड जे इतरपेक्षा काय खूप चांगले आहे. लोकसत्ताचं जे इंडियन एक्सप्रेसचे जे स्टँडर्ड आहे ते एकदम नॅशनल लेवलचे स्टँडर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे फरक पडतो त्याच्यामध्ये. तुम्हाला वाचावं लागेल ना तसं, तशी त्या लेवलचं तुमची ओपिनियन असले पाहिजे, असा भाग असतो. मग इथे जे आहे की जेव्हा आपण आता एखादं समजा सिलेंडर विकायला गेलो, आपण विकत घ्यायला गेलो तर आपल्याला या किमतीला भेटेल. ठीक आहे, आता ही किंमत कशी असते, प्लस मायनस होत राहते. ही अस्थिर किंमत असते. मार्केट प्राइस जी असते ही सारखी काय होते, चेंज होत राहते. समजा आता जे आहे की ही फॅक्टरी प्राइस ही जनरली काय असते, होलसेल प्राइस असते, म्हणजे त्या लेवलला
ही जेव्हा किंमत मोठ्या होलसेल मार्केटमध्ये येते, मग होलसेल मार्केटमधनं रिटेल लेवल, स्टेट लेवलला, स्टेट नंतर डिस्ट्रिक्ट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवल नंतर तालुका लेवलला, तिथून मग काय होते, शॉप लेवलला काय होते, अवेलेबल होते. म्हणजे असं स्टेजेस असतात. मग इथं जे आहे मार्केट मला जेव्हा भेटते तर इथं ही किंमत असते. आता समजा खूप साऱ्या लेवल्स असतात. आता डीमार्ट वगैरे जे होलसेल चेन आहे, हे होलसेल चेन इतक्या स्वस्त का देतात? कारण की पहिले जे ट्रॅडिशनल जे आहे लेवल कशी होती, पहिले फॅक्टरीतनं वस्तू बाहेर पडली का होलसेलर पहिला नॅशनल लेवलचा, नंतर स्टेट लेवलचा, नंतर डिस्ट्रिक्ट लेवलचा, नंतर तालुका लेवलचा, नंतर काय झाला शॉपकीपर, आणि नंतर मग रिटेलर आला, तो दुसऱ्याला विकायचा. मग इथं जे आहे हा रिटेलर कोणाला विकायचा? कस्टमरला. 1 2 3 4 5 6 किती लेवल झाल्या? 6 लेवल. मग प्रत्येकाने आपला 5% जरी प्रॉफिट ठेवला तर 30% काय झाली? ही वस्तू इथं 100 रुपयाची असेल तर इथं किती रुपयाची भेटणार याला? 130 रुपयाची. मग डीमार्ट वगैरे हे चेन्स आल्या, ह्या डीमार्ट काय करतात, हे सर्व लेवल काय करतात, कॅन्सल करतात. आणि मग समजा ही लेवल आहे, डायरेक्ट यांच्याकडनं घेतात आणि याला काय करतात, विकतात. आणि ती वस्तू मग जे आहे किती रुपयाला देतात? 110 रुपये. आता होलसेल मध्ये घेतल्यामुळे हा व्यक्ती जे आहे मोठ्या प्रमाणात डीमार्ट काय करते, खूप मोठ्या प्रमाणात जे आहे होलसेल मध्ये विकत घेते, तर जे आहे याला कितीला भेटते? 90 रुपयाला. आणि हा कितीला विकतो? 110 ला. मग कधी कधी जे आहे ना हा ओरिजिनल प्राइस मध्ये विकतो, कितीला? 100 रुपयाला. आपल्याला असं वाटतं 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाला भेटत आहे, प्रॉफिट आहे. पहिले कितीला भेटायची? 130 ला. पण तरी सुद्धा डीमार्टला किती पर्सेंट उरत आहे? 10%. ठीक आहे, 10% हा भाग असतो. म्हणून इथं जे आहे की जेव्हा आपण आपल्याला नॅशनल इन्कम काढायचं, नॅशनल इन्कम, तर नॅशनल इन्कम काढत असताना जे आहे आपल्याला इन्कम पेक्षा जे आहे काय महत्त्व असते? गुड्स अँड सर्व्हिसेस. इकॉनॉमीमध्ये काय असते? वस्तू व सेवाचं उत्पादन हे महत्वाचं काय असते? जास्त, रादर दॅन पैसे. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं की पहिले काय केलं, मग आता जे आहे तर पहिले काय काढला? जीडीपी वरून काय काढला? जीएनपी वरून काय काढला? एनएनपी. हे तिन्ही प्राइसेस आपण कोणत्या प्राइसला काढला? मार्केट प्राइस किंवा करंट प्राइस, चालू किमतीला काढला. हे तिन्ही जे व्हॅल्यूज आहे ना, हे कोणत्या किमतीला काढल्या? जीडीपी, जीएनपी आणि एनएनपी. ठीक आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे, या लेवलला आपण काढलाय. आता इथं बघा, लक्षात घ्या, जीडीपी वरून जीएनपी वरून एनएनपी मार्केट प्राइसला काढला, परंतु नॅशनल इन्कम आपण कोणत्या प्राइसला काढतो? फॅक्टरी प्राइसला काढतो. ठीक आहे, फॅक्टर कॉस्ट काढतो. कारण फॅक्टर कॉस्ट ही जी असते ही काय असते, जनरली काय असते, थोडी स्टेबल असते. ही बी प्राइस असते ही काय असते? अनस्टेबल असते, व्हेरिएबल असते, सारखी बदलत राहते. म्हणून आपल्याला योग्य चित्र यावं म्हणून आपण काय केलं, या एनएनपीचं रूपांतर, ही एनएनपीचं रूपांतर कशामध्ये केलं? फॅक्टर कॉस्ट. मग एनएनपी पहिले कोणत्या प्राइसला काढला? मार्केट प्राइस. आता मार्केट प्राइस वरून फॅक्टर कॉस्ट काढायची आपल्याला, तर हे इनडायरेक्ट टॅक्सेस इकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस. तर हे काय केलं आपण? इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि सबसिडीज काय केल्या? प्लस. ह्या सबसिडी कडून इकडे गेल्या काय होईल? प्लस होईल. मग हे काय आलं? एनएनपी फॅक्टर कॉस्ट. तर नॅशनल इन्कम म्हणजे काय असते? एनएनपी फॅक्टर कॉस्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. तर हे असतं राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न आपण कोणत्या किमतीला काढतो? फॅक्टर कॉस्ट. आणि जीडीपी कोणत्या किमतीला काढला आपण? मार्केट प्राइस. पहिली स्टेप जीडीपी, दुसरी जीएनपी, एनएनपी, आणि तिसरी कोणती? चौथी कोणती? एनएनपी. एनएनपी तिसरीला मार्केट प्राइस. त्याचं कन्व्हर्जन चौथ्या स्टेप मध्ये कशामध्ये करतो? फॅक्टर कॉस्ट मध्ये. आणि दॅट इज कॉल्ड एज नॅशनल इन्कम. ठीक आहे, मग आता जे आहे पुन्हा एकदा रिवाइज करतो. जीडीपी, तर जीडीपी म्हणजे काय असते की भारतात तयार होणाऱ्या एकूण वस्तू व सेवा विच हॅज अ मार्केट व्हॅल्यू, इकॉनॉमिक व्हॅल्यू असली पाहिजे. त्यामध्ये आपण फ्री गुड्स, इलिगल गुड्स अँड सर्व्हिसेस घेत नाही. कोणत्या वस्तू सेवा घेतो? फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. ओल्ड की न्यू? न्यू. नवा गडी नवा राज. ठीक आहे, त्या वर्षीच्या वित्तीय वर्षातल्या वस्तू सेवा त्याच वर्षीच्या वित्तीय वर्ष सेवा त्यामध्ये घेतो. हे झालं जे आहे जीडीपी, गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, असं. मग इथे जे आहे तर गुड्स अँड सर्व्हिसेस हा भाग काय इथं महत्वाचा आहे. ठीक आहे, मग आता जीडीपी मध्ये जे आपण तर इकॉनॉमिक टेरिटरी जी भारताची आहे की किनाऱ्यापासून 200 नॉटिकल माइल्स यामध्ये तयार होणाऱ्या वस्तू सेवा आपण घेतो. ठीक आहे, मग आता यामध्ये जे आहे जीएनपी कसा काढतो? तर जीएनपी, ठीक आहे, म्हणजे इथं जे आहे, ठीक आहे, जीएनपी कसा काढतो आपण? जीडीपी. ठीक आहे, आता जीडीपी आणि भारताचा, हे भारत आहे, हे भारताचं मी असं चिन्ह म्हणजे भारताचं चिन्ह आहे. ठीक आहे, शंकरपाडा. ठीक आहे, आणि भारताच्या जगाशी जे काही ट्रान्झॅक्शन होतात प्लस मायनस, तर हे जे आहे याला आपण काय म्हणतो? नेट फॅक्टर इन्कम.
ठीक आहे. आता भारताचा एक्सपोर्ट जास्त आहे का इम्पोर्ट जास्त आहे? इम्पोर्ट जास्त आहे. म्हणजे इनकमिंग ऑफ डॉलर पेक्षा आउटगोईंग ऑफ डॉलर काय जास्त. म्हणजे नेट फॅक्टर इन्कम आपलं मायनस येईल का पहिलं? मायनस. मग आता इथे जे आहे आपण जीएनपी मोठा येईल का जीडीपी? जीडीपी जीडीपी. कारण हे नेट फॅक्टर इन्कम जे आहे काय होतं मायनस येतं. ठीक आहे. म्हणजे आपण जीडीपी मध्ये फक्त इंडिया घेतो आणि जीडीपी मध्ये इंडिया अँड इंडियाज ट्रान्झॅक्शन विथ द वर्ल्ड असं घेतो आपण. ठीक आहे. दोन ट्रान्झॅक्शन घेतो. मग इथे जे आहे जीएनपी आणि जीएनपी वरून नंतर मग कशा करतो एनएनपी. तर एनएनपी ही ग्रॉस व्हॅल्यू आहे. ही कोणती व्हॅल्यू आहे? ग्रॉस म्हणजे एकूण. परंतु आपल्याला जर नेट व्हॅल्यू जर काढायची असेल तर जीएनपी मायनस डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ कॅपिटल गुड्स ज्याला आपण म्हणतो भांडवली वस्तू. ठीक आहे. डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ कॅपिटल गुड्स. ठीक आहे. डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ कॅपिटल गुड्स. ठीक आहे. असं मग इथे जे आहे एनएनपी इज इक्वल टू जीएनपी मायनस डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ कॅपिटल गुड्स. ठीक आहे. मग आता हे झालं एनएनपी. मग एनएनपीचं रूपांतर शेवटी आपण कशामध्ये करतो? इथपर्यंत जे व्हॅल्यू आला कोणत्या याच्यामध्ये मार्केट प्राइस. तर एनएनपी फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू नॅशनल इन्कम. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा मला. एकदा रिवाइज करा. कारण हा बेसिक कन्सेप्ट समजला की भरपूर कन्सेप्ट मग फास्ट संपतात. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येत. फक्त नॅशनल इन्कम हा चॅप्टर जे आहे थोडासा जे आहे कॉम्प्लेक्स आहे. लक्षात घ्या. मला ज्या सकाळी एक नवीन स्टुडंट होते त्यांनी विचारलं की सर तुम्ही इकॉनॉमी पहिले विषय का घेतला, थोडा लाईट विषय का नाही घेतला? मी त्यांना एक उत्तर दिलं. म्हटलं तुझे 2 वर्ष वाचावे म्हणून मी इकॉनॉमी किंवा हार्ड विषय काय करतो पहिले घेतो. तुला जर 2 विषय जर जाऊ द्यायचे असेल 2 वर्ष तर मी ज्या मग एखादा लाईट विषय घेतो. ठीक आहे. इकॉनॉमी आणि पॉलिटी हे पहिले कंप्लीट झाले पाहिजे. ज्या आय एस ऍस्पिरंटनी हे 2 विषय पहिले कंप्लीट केले तर त्या आय एस ऍस्पिरंटचे जे 2 नाही 3 ते 4 वर्ष काय होतात सेव्ह होतात. कारण विदिन 6 मंथ्स त्यांचा करंट इश्यूचा अभ्यास काय होतो स्टार्ट होतो. विदिन 6 मंथ्स. कारण की मोर दॅन 70% करंट इश्यूज कोणते असतात? एक तर पॉलिटी नाही तर करंट असतात. धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम काय आहे हे जर माहीत नसलं तर जे आहे रामलल्ला जे आहे प्राण प्रतिष्ठान यावर जर मत व्यक्त करायला लावलं तर काही मत व्यक्त करता येणार नाही. पण इंडियन सेक्युलरिझम काय आहे हे पहिले काय झालं पाहिजे समजलं पाहिजे. आणि तो इंडियन पॉलिटीमध्ये कव्हर होतो पॉईंट. ठीक आहे. असं राहतं. त्यामुळे जे आहे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे जे आहे इथे एक वेळेस लक्षात घ्या. मग आपण इथे काय करतो जीएनपीचं रूपांतर जे आहे एनएनपी शेवटी फॅक्टर कॉस्ट. ठीक आहे. एकदा जे आहे स्वतःला शिकवा. 1 मिनिट देतो मी तुम्हाला, 2 मिनिट देतो. जीडीपी पासून तर नॅशनल इन्कम पर्यंत जे आहे स्वतःला काय करा समजून सांगा. स्वतःला समजा. हा टॉपिक इथला इथेच कम्प्लीट झाला पाहिजे. जीडीपी मध्ये येईल. इंडियन मिलिटरी आहे आणि इंडियन मिलिटरी जे आहे समजा मालदीव मध्ये आहे सध्या. ठीक आहे. साधारणतः 77 ते 88 जे आहे आपले जे मिलिटरी ऑफिसर आहे ते कुठे आहे मालदीव मध्ये. ठीक आहे. मालदीव मध्ये सध्या इंडिया मालदीव जे आहे इश्यूज काय सुरू आहे. आणि मालदीवचे प्रेसिडेंट म्हणतात की तुमची मिलिटरी काय करा हटवा.
मला प्रश्न पडलाय मिलिटरी हटवा म्हणजे असं काय आपली कुठे इंडियन मिलिटरीच्या काय बटालियन्स आहे की काय आहे? 88 ते 77 जे आहे लोक असतात कधी कधी ऑफिसर, त्याला काय मिलिटरी म्हणते का 77 लोकांना? मिलिटरी कशाला म्हणतात की पूर्ण भारताच्या जे आहे नेव्हल शिप्स आहे, टँक्स आहे, मिसाईल जे आपण तिथं काय केले जे आहे इन्स्टॉल केले सर्व, त्याला म्हणतात मिलिटरी. यात मिलिटरी तरी आहे का आपल्या तिथं? ठीक आहे, ते तर त्या मालदीवच्या ज्या आहे हितासाठी सर्व गोष्टी आहे, तर ते म्हणतात मिलिटरी हटवा. आता ते जे आपले ऑफिसर जे आहे मालदीवमध्ये त्यांना सॅलरी कोण देते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणून ती जी आहे कशामध्ये येईल? जीडीपी मध्ये. म्हणजे कारण की एखादी इंडियन कंपनी असेल किंवा त्याची ओरिजिन कुठे होत आहे? इंडियामध्ये. मग ती कशामध्ये येईल? जीडीपी मध्ये. ती सेवा कुठे तयार होत आहे? फॉरेन सॉइल मध्ये तरी आपण जीडीपी मध्ये कोणत्या गोष्टी घेतो? फक्त इंडियामधल्या. परंतु हे एक गोष्ट काय त्याला अपवाद आहे, म्हणजे इंडियन मिलिटरी जे आहे फॉरेन सॉइलवर जर सेवा देत असेल पण त्यांना पेमेंट कोण करत आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ते मग कशामध्ये येईल? जीडीपी मध्ये. तसं आपण दुसरं एक्झाम्पल इंडियन एम्बसीचं घेतलं होतं. इंडियन एम्बसी जे आहे न्यूयॉर्कला आहे, वॉशिंग्टनला आहे, मग आपण जे आहे किंवा लंडनला आहे, तर जे आहे त्यांना सॅलरी कोण देत आहे? इंडिया. मग इंडियन एम्बसी जरी लंडनमध्ये असली तरी जे आहे ते कशामध्ये येईल? जीडीपी मध्ये येईल, कारण त्याची ओरिजिन जे आहे हे कुठे आहे? इंडियामध्ये. ठीक आहे, इंडियामध्ये. मग ते याच्यामध्येच येतं. ठीक आहे, असं. रेमिटन्सेस आहे, समजा इंडियन्स अब्रॉड आहे आणि त्यांनी घरी जे आपल्या समजा इंडियामध्ये काही मनी ऑर्डर पाठवली, तर ते कशामध्ये येईल? जीडीपी मध्ये येईल का जीएनपी मध्ये येईल? जीएनपी. कारण ती वस्तू सेवा ओरिजिन कुठे आहे? तिथं आहे. तयार कुठे झाली? तिथं तयार झाली. ठीक आहे, आणि त्याला जे आहे पेमेंट केलंय तो इंडियन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, लंडन मध्ये आहे, तर त्याला पेमेंट कोण करत आहे? तिथली कंपनी करत आहे. त्यामुळे त्याची ओरिजिन कुठे आहे? तिथं आहे. मग त्याला जी भेटेली सॅलरी ते तिथं येईल, युकेच्या जीडीपी मध्ये येईल. पण त्यातली काही सॅलरी जर इकडे पाठवली तर मग कशामध्ये येईल? जीएनपी मध्ये. ठीक आहे, जीएनपी. कारण जीडीपी जीएनपी इज इक्वल टू, हे बघा हा कन्सेप्ट जीडीपी म्हटलं तर काय झालं? फक्त भारत आणि हे दोन्ही ट्रान्झॅक्शन, समजा हे एक्स आणि हे आहे, हे पूर्ण गोला म्हणजे काय झालं? जीएनपी. आणि हा फक्त भारत म्हणजे जीडीपी. ठीक आहे, हा असं पुरं समजून घ्या. क्लासमध्ये जे आहे संपलं पाहिजे हे टॉपिक, क्लासमध्ये संपला पाहिजे. तुमचा बुक मधनं हे संपतच नाही हा टॉपिक. ठीक आहे, तुम्हाला जे आहे शेवटपर्यंत समजत नाही कोणतं कुठं चाललंय, तर क्लासमध्ये संपला पाहिजे. क्लासची गोष्ट क्लासमध्ये संपली पाहिजे. तुमचं नॉलेज जे आहे समोर गेलं पाहिजे, याच्या अपग्रेड झालं पाहिजे असं. एनसीईआरटी आहे, जेवढे काही बुक्स आहे आणि जेवढे काही करंट इश्यूज आहे ते सर्वच जे आहे क्लासमध्ये काय होणार आहे? कव्हर होणार आहे. सर्वच काही सुटणार नाही आहे. फक्त जे आहे ते पुन्हा पुन्हा रिवाइज करा, पुन्हा पुन्हा समजून घ्या. बेसिक कन्सेप्ट जे आहे दुर्लक्ष व्हायला नको. ठीक आहे, असं. ओके, हा विचारा आता. ठीक आहे, मग आपण जे आहे जीडीपीचे जे आहे तर जे प्राइसेस आहे ते 3 प्राइसेस तुलना केल्या होत्या. एक आहे कोणती? फॅक्टर कॉस्ट. दुसरी कोणती पाहिली होती? मार्केट प्राइस किंवा करंट प्राइस. ठीक आहे, मार्केट प्राइस किंवा करंट प्राइस. आणि तिसरी कोणती पाहिली होती? कॉन्स्टंट प्राइस. ठीक आहे, कॉन्स्टंट प्राइस. कॉन्स्टंट प्राइस आपण डिस्कस केली होती, इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. ठीक आहे, कॉन्स्टंट प्राइस मध्ये जे आहे आपण काय करतो? एक बेस इयर काय करतो? सिलेक्ट करतो, ज्याला आधारभूत वर्ष असे म्हणतात. बेस इयर, आधारभूत वर्ष. ठीक आहे, असं. आता 2011-12 हे काय? बेस इयर आहे, आधारभूत वर्ष. ठीक आहे, आता या आधारभूत वर्ष म्हणजे समजा आपल्याला हे आधारभूत वर्ष 2000 म्हणजे 1 जानेवारी 2015 पासून काय झालंय? लागू झालेला आहे. मग 2015 पासून आपण जेव्हा जीडीपी आणि नॅशनल इन्कम जेव्हा काढतो तेव्हा जे आहे कोणत्याही वस्तू सेवाची जी किंमत घ्यायची आहे, गुन्हेला किंमत करायची, आपल्याला उत्पन्न काढायचं आहे, तर किंमत कोणत्या वर्षाची घेतो? 11-12चीच घेतो. ठीक आहे, समजा आपल्याला जे आहे 2000 जे आहे 15-16चा जीडीपी घ्यायचा आहे, तर किंमत कोणती घेऊ? 11-12ची. मला जे आहे 2023-24चा जीडीपी काढायचा आहे, किंमत कोणती घेऊ? 11-12. प्रोडक्शन कोणतं? त्या वर्षाचं. किंमत कोणती? जुनीच घ्यायची. ठीक आहे, जुनीच. म्हणजे कोणती किंमत घ्यायची? 11-12. समजा जे आहे ओनियन आहे, ओनियन
आणि ओनियनची जे आहे तर 11-12 मध्ये कांदा जे आहे काय किलो होता समजा, एक जे आहे 30 रुपये किलो होतं. काय किलो होतं? 30 रुपये. तर मला ओनियनचा जीडीपी जर काढायचा असेल की ऑनियन जे आहे किती प्रोडक्शन झालं, तर प्रोडक्शन ऑफ ऑनियन समजा 100 केजी झालं, किती झालं 100 केजी, तर मी किंमत किती घेऊ 30 रुपये. या वर्षी प्रोडक्शन किती झालं समजा 100 किलो, तर जे आहे किंमत किती घेऊ 30 रुपये. किंमत नाही चेंज करणार मी. त्याच्यामुळे मला प्रोडक्शन मध्ये काय बदल झाला पटकन काय होते समजते. पुढच्या वर्षी 110 किलो जर झालं तर किंमत किती आहे 30च घेणार. म्हणजे लगेच आपल्याला पटकन समजणार की जीडीपी किती % वाढला 10%. 10% जीडीपी मध्ये किती पर्सेंटेज चेंज दिसते 10%. इथं किंमत जर समजा चालू किंमत जर घेतली, समजा इथं चालू किंमत जर घेतली समजा 15-16 जीडीपी काढायचा आहे. ओनियनचं उत्पादन किती आहे 100 किलो, आणि तेव्हा समजा किंमत किती होती 10 रुपये. आता त्या जे आहे 200 किलो उत्पादन झालं आणि किंमत किती आहे 5 रुपये. कधी 2023-24 मध्ये एक्झाम्पल. ठीक आहे, तर हे चित्र लक्षात येणार आहे तुमच्या की प्रोडक्शन वाढत आहे का कमी आहे हे समजणार नाही. ठीक आहे, हे शेवटपर्यंत समजणार नाही. म्हणजे इथे किती झालं 1000 रुपये, इथे किती झालं 1000 रुपये. म्हणजे आता जे आहे जीडीपी असो का नॅशनल इन्कम असो काय झालं जवळपास कॉन्स्टंट आहे. पण कॉन्स्टंट आहे का उत्पादन काय झालं दुप्पट झालं. चांगली गोष्ट आहे. तर पण इथं काय दिसत आहे कॉन्स्टंट. म्हणून इथं जे आहे प्राइस जर आपण मार्केट प्राइस जर घेतली तर आपल्याला जीडीपी आणि नॅशनल इन्कम याचा ट्रू पिक्चर लक्षात येत नाही. आपल्याला प्राइस जे आहे हे दिसतं. आपल्याला प्राइस नाही महत्वाची, काय महत्वाचं आहे गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, मग इथं जे आहे तर इथं कॉन्स्टंट प्राइस जर आपण घेतली तर त्याला काय म्हणतात मग ते आपल्याला पटकन दिसते की गुड्स अँड सर्व्हिसचं प्रोडक्शन वाढत आहे का कमी होत आहे. कारण किमतीला इथं महत्व नाही आहे. किंमत फक्त काय कॉन्स्टंट म्हणून घेतो आपण कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि मग हा जीडीपी आपल्याला जो भेटतो तर त्याला कोणता जीडीपी म्हणतात रिअल जीडीपी, वास्तविक जीडीपी म्हणतात. रिअल म्हणजे वास्तविक. वाय इट इज कॉल्ड एज रिअल. इथं ऍक्च्युअल वस्तू सेवावर काय भर आहे. ठीक आहे, हे वस्तू सेवावर भर आहे. इथं कशावर भर आहे प्राइसवर भर आहे. म्हणून याला कोणता जीडीपी म्हणतात नॉमिनल जीडीपी. यामध्ये इन्फ्लेशन काय असते महागाई काय असते इन्क्लुडेड असते. त्या वर्षी महागाई वाढलेल्या किमती काय असतात गुणिला करतो आपण. इथं किमती मध्ये इन्फ्लेशन असते का नाही. आपण ऑलवेज किंमत काय घेतो एकच घेतो. कोणत्या वर्षीची 11-12ची. आणि प्रत्येक जे आहे वर्ष झाले का मग जे आहे 11-12 हे आधारभूत वर्ष ते चालू आहे. आता नवीन आधारभूत वर्षी मे बी 17-18 ते होण्याची शक्यता काय जास्त. आता लॉकडाऊन कधी लागला 20 मध्ये. 20, 21, 21, 22 हे 2 वर्ष आपण बेस इयर म्हणून घेऊ का नाही. आणि तेव्हा इकॉनॉमी काय होती डिस्टर्ब इकॉनॉमी. आपण आपलं कसं आहे बेस इयर म्हणजे काय स्केल आहे ना. जी स्केल असते ती स्केल स्टेबल असावी का अनस्टेबल असावी स्टेबल असावी, तरच आपल्याला परफेक्ट मोजता येईल ना. म्हणून आपण जे आहे कोणतं बेस इयर घेतो ज्या वर्षी भारताचं इन्फ्लेशन काय होतं कमी होतं, स्टेबल इकॉनॉमी होती. इकॉनॉमी काय होती स्टेबल, म्हणजे इन्फ्लेशन काय होतं कंट्रोल होतं आणि कमी होतं. ओव्हरऑल जीडीपी काय होता जास्त होता. असं चांगलं इयर घेतो आपण. ठीक आहे, आणि त्याला घेऊन मग काय करतो मोजतो. मग इथं जे आहे शब्द कोणता आहे रिअल. रिअल मीन्स व्हॉट. रिअल शब्दाचा अर्थ असतो की ऍक्च्युअल प्रॅक्टिकली आउटकम दाखवा. हवेत बोलू नका. आपल्याला इन्फ्लेटेड बोलून नाही पाहिजे, आपल्याला डिफ्लेटेड बनून पाहिजे. हवेनं फुगलेले जे आहे बोलून पाहिजे नाही. रिअल इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमी व्हिच प्रोड्युसेस गुड्स अँड सर्व्हिसेस इन कॉन्क्रीट फॉर्म. वस्तू व सेवाचं कॉन्क्रीट मध्ये काय आलं पाहिजे उत्पादन. म्हणजे समजा टेक्सटाईल सेक्टर आहे रिअल इकॉनॉमी आहे. कापड काय होतो तयार होतो. ऍग्रिकल्चर रिअल इकॉनॉमी मध्ये येतं का ऍग्रिकल्चर येतं. रिअल इकॉनॉमी मध्ये ऍक्च्युअल काय तयार होतं गहू तयार होतो ना. आउटकम दिसतं ना तुम्हाला. ठीक आहे, रिअलिस्टिक आहे ते आणि रिअल प्रॉब्लेम काय करते सॉल्व्ह करते. ठीक आहे, मग आउटपुट जे आहे खूप महत्वाचं असते. रिअल इकॉनॉमीचा भर कशावर असते रिअल गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यामुळे वस्तू जे आहेत दिसणं काय कॉन्क्रीट वस्तूचं उत्पादन होणं काय महत्वाचं आहे. इथे आपण किमतीला महत्व देत आहे का गुड्स अँड सर्व्हिसला महत्व देत आहे गुड्स अँड सर्व्हिस. म्हणून हे काय रिअल जीडीपी दाखवते. इथं कशाला महत्व देत आहे गुड्स अँड सर्व्हिसला का किमतीला. किमतीला. किमती फुगल्या का जीडीपी काय दिसेल असा फुगलेला दिसेल. ठीक आहे, पण आपल्याला जे आहे पैसे पाहिजे का वस्तू व सेवा पाहिजे वस्तू व सेवा. ठीक आहे, त्यामुळे जे आहे की आपल्याला बेस इयर काय असतो महत्वाचा असतो. म्हणजे याला म्हणतात रिअल जीडीपी, याला म्हणतात नॉमिनल जीडीपी. खाली एक शब्द लिहून घ्या जीडीपी डिफ्लेटर.
एक कन्सेप्ट लिहा, जीडीपी डिफ्लेटर. आता मला सांगा, रिअल प्राइस कमी असतात की जे आहे करंट प्राइसेस किंवा मार्केट प्राइस कमी असतात? रिअल प्राइस काय असतात? कमी असतात. बेस इयरच्या प्राइस काय असतात? 11-12च्या किमती कमी असेल की 2023-24च्या 11-12च्या, कारण महागाई ही काय असते? वाढतीच असते. ठीक आहे. असं जीडीपी डिफ्लेटर इज इक्वल टू लिहा नॉमिनल जीडीपी डिवाइडेड बाय रियल जीडीपी. नॉमिनल जीडीपी डिवाइडेड बाय रियल जीडीपी. ठीक है, रियल जीडीपी. ठीक है, रियल जीडीपी. ठीक आहे. आता इथे बघा, याच्यामध्ये इन्फ्लेशन असतं का? नाही. नेहमी नॉमिनल जीडीपी रिअल जीडीपी पेक्षा काय असतो? मोठा असतो. ठीक आहे. मग कोणती गव्हर्नमेंट कोणतं पिक्चर दाखवेल? नॉमिनल जीडीपी दाखवेल की रिअल जीडीपी? नॉमिनल जीडीपी. राजकारण लवकर करता येते. पॉलिटिक्स मध्ये काय होते? इकॉनॉमी ग्रो झाली असं दाखवता येते. ठीक आहे. पण रिअल जीडीपी महत्वाचा काय असतो? जास्त. देशात वस्तू व सेवाचं उत्पादन किती वाढत आहे हे पाहणं काय असते? गरजेचं असते. पण आपले प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह होतात? प्रोडक्शनने सॉल्व्ह होतात. प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. मग इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. कोणती प्राइस आहे? कॉन्स्टंट प्राइस. मग बेस इयर जे आहे ते कोणतं आहे? 11-12. याच्या अगोदर कोणतं होतं? सर्वात पहिले जे आहे पहिलं बेस इयर कोणतं होतं आपलं? 1948-49. ठीक आहे. याच्या अगोदर जे होतं ते होतं 2004 and 5. याच्या अगोदर जे आहे आधारभूत वर्ष कोणतं होतं? 2004-5. ठीक आहे. सर्वात पहिलं कोणतं होतं आफ्टर इंडिपेंडन्स? 48-49. ठीक आहे. बेस इयर. ठीक आहे. बेस इयर. ठीक आहे. इथे जे आहे, ठीक आहे, मग इथे जे आहे लक्षात घ्या की आता प्राइस जे आहे हा आस्पेक्ट इथं क्लिअर झाला. ठीक आहे. हा, मग आता इथे जे आहे नेक्स्ट लिहा आता नॅशनल इन्कम कॅल्क्युलेशन मेथड. नॅशनल इन्कम कॅल्क्युलेशन मेथड. ठीक. आता जे आहे, आता इथं जी आता आपण जी मेथड आतापर्यंत डिस्कस केली त्याला कोणती मेथड म्हणतात? ओल्ड मेथड. कोणती मेथड म्हणतात? आतापर्यंत आपण जी चर्चा केली दॅट इज कॉल्ड ॲज ओल्ड मेथड, ज्याला म्हणतात जीडीपी फॅक्टर कॉस्ट. जीडीपी फॅक्टर कॉस्ट. आता जी न्यू मेथड जी आहे जी आपण आता लागू केलेली आहे तर ती आहे जीव्हीए बेसिक प्राइसेस. कोणती आहे? जीव्हीए बेसिक प्राइसेस. ही कोणती मेथड आहे? न्यू मेथड. आणि ही कधीपासून लागू केलेली आपण? 2015 पासून. ठीक. ही जी आहे तर ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड ही मेथड आहे. ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. आता कसं आहे बघा, लक्षात लक्षात. ठीक आहे. ही जी मेथड होती या मेथडमध्ये जे आहे आपण काय करायचो? जीडीपी काढायचो आणि जीडीपी जे आहे मध्ये जी वस्तू आहे त्या कोणत्या वस्तू घ्यायचं? फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. म्हणजे जे आहे फॉर एक्झाम्पल की आपण जे आहे समजा की एखादा प्रॉडक्ट समजा घेतला आपण. ठीक आहे. की समजा की व्हीट घेतला आपण, व्हीट. ठीक आहे. व्हीट. ठीक आहे. तर व्हीट आपण तयार घेतला आणि व्हीट रुपये जे आहे 20 रुपये किलोला काय केला? तयार केला. ठीक आहे. हा व्हीट जे आहे आपण कोणाला दिला? आशीर्वाद आटा. ठीक आहे. आशीर्वाद आटा. यांनी जे आहे हा कितीला विकला? 100 रुपीज पर केज. एग्जाम्पल. ठीक है. आशीर्वाद आटा ने किसको दिया? पार्ले को दिया. नहीं, पार्ले ने अपन पालेकर को लेंगे. आणि पालेकर ने क्या दिया? ब्रेड दिया.
तर 100 रुपयाचा आटा घेतल्यानंतर ब्रेड किती रुपयाचे तयार करेल? 150 रुपयाचे. किती रुपये? 150 रुपयाचे काय झाले? ब्रेड तयार झाले. ठीक आहे. हे ब्रेड जे आहे ते दिले समजा डॉमिनोज किंवा गो पिझ्झा. ठीक आहे, डॉमिनोज वाल्याला दिले आणि ते काय तयार केलं? सँडविच तयार केलं. तर सँडविच किती रुपयात तयार केलं? 300. 150 रुपयाचे ब्रेड केले तर 300 रुपयात त्यांनी सँडविच विकले. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्शन जे आहे सुरू झालं. इथून प्रोडक्शनची काय झाली? ओरिजिन. राईट फ्रॉम फार्मर, शेतकऱ्यापासून काय झाली? ओरिजिन झाली. ठीक आहे. मग आता इथं जे आहे, जेव्हा आपण आता हा सँडविच जे आहे 300 रुपयाला जे आहे थांबला, इथं प्रोडक्शन प्रोसेस काय झाली? इथं थांबली. अँड दिस सँडविच इज रेडी फॉर कन्झम्पशन, इज अवेलेबल फॉर कन्झम्पशन. मग ही काय झाली? फायनल गोष्ट झाली. ही कोणती वस्तू झाली? फायनल. ही कन्झ्युमर गुड आहे का जे आहे? कॅपिटल गुड आहे सँडविच? कन्झ्युमर गुड. कॅपिटल गुड जर असते तर कॅपिटल गुड काय करते? ती प्रोडक्शनसाठी काय करते? मदत करते. ठीक आहे. मग ही काय झाली? कन्झ्युमर गुड आहे समजा. ही फायनल वस्तू आहे. आता जुन्या पद्धतीनुसार जीडीपी जे आहे किती रुपये झाला? जीडीपी 300 रुपये. तर सँडविच हे काय झालं? फायनल वस्तू. जुन्या पद्धतीमध्ये आपण हा गहू, व्हीट, हा आशीर्वाद आटा, त्यानंतर ब्रेड हे मोजू का आपण? नाही, कारण सँडविच मध्ये हे सर्वजण आले. मी जर इथं व्हीट मोजला, त्यानंतर ब्रेड मोजले, त्यानंतर सँडविच सर्व जर मोजलं तर एकच व्हीट 3 वेळ काय होईल? काउंट होईल. 3 वेळ काय होईल? काउंट होईल. ठीक आहे, असं. त्याच्यामुळे आपण फायनल जे आहे वस्तू घेतो आपण फायनल, टू प्रिव्हेंट डबल काउंटिंग. आता नवीन मेथड आहे कोणती? ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. ठीक आहे, शब्द कोणता आहे? स्थूल मूल्यवर्धित पद्धत. ठीक आहे, मराठीत त्याला काय म्हणतात? स्थूल मूल्यवर्धित पद्धत. स्थूल मूल्यवर्धित पद्धत, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. आता या पद्धतीमध्ये कसं आहे माहिती का, की या पद्धतीमध्ये जे आहे समजा की आपण जे आहे की गहू घेतला आणि गहू जे आहे 20 रुपये किलो विकला. तो कोणाला विकला? कोणाला विकला? आशीर्वाद. तर आशीर्वादवाल्याने त्याचा जे आहे 20 रुपये किलोने घेतला तो. ठीक आहे, आणि तो किती रुपयाने त्या विकला? तो 20 चा किती झाला? 100 रुपये किलो. आणि हा कोणी घेतला? पालेकर. पालेकरनं ब्रेड कितीला विकला? 150. पालेकरने ब्रेड किती विकला? 150. आणि 150चा ब्रेड जे आहे कोणी घेतला? डॉमिनोजने घेतला. आणि त्यांनी सँडविच कितीचे विकले? 300 रुपयाचे. तर हे सँडविच आहे. ठीक आहे, सँडविच. ठीक आहे, मग इथं जे आहे इथं प्रोडक्शन प्रोसेस काय झाली? सुरू झाली. एक तर जे आपण फायनल घेऊ शकतो, नाही तर जे आहे प्रत्येक स्टेपमध्ये, प्रत्येक उत्पादन प्रक्रिया आहे स्टेपमध्ये व्हॅल्यू ऍडिशन होत आहे. आता हा जो गहूवाला आहे, शेतकरी आहे, त्यांनी 10 रुपयाचं इनपुट लावलं असेल ना काहीतरी, त्यांनी फर्टिलायझर, सीड्स, लेबर वगैरे. ठीक आहे, मग याने जे आहे 20 रुपयाला आउटपुट काय आलं? इनपुट किती आहे इथं? 10 रुपये. आउटपुट किती आहे? 20 रुपये. तर 20 रुपये वजा 10 रुपये म्हणजे आउटपुट मायनस इनपुट. तर याला म्हणतात व्हॅल्यू ऍडिशन. त्या शेतकऱ्याने जे आहे व्हॅल्यू ऍडिशन किती रुपये केलं? 10 रुपये. ठीक आहे, घेतलं कितीला? 10 रुपयाला इनपुट घेतलं, आउटपुट कितीला गेलं? 20 रुपयाला. मग शेतकऱ्याने व्हॅल्यू ऍडिशन किती केलं? 10 रुपये. ठीक आहे. आता ही जी पद्धत आहे ही आहे युनायटेड नेशन सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंटिंग. हे 2008 मध्ये इंटरनॅशनल पद्धत आहे. ही कोणती पद्धत आहे? इंटरनॅशनल, जी आता भारतात काय झाली? लागू झाली. ही मॉडर्न पद्धत आहे एकदम. व्यवस्थित लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय केलं आपण की आता आशीर्वाद आटा, तर आशीर्वाद वाल्याने आउटपुट कितीला विकलं? आटा किती रुपयाला विकला? 100 रुपयाला. इनपुट किती रुपयाला घेतलं? किती घेतलं? 20 रुपयाला. ठीक आहे, व्हॅल्यू ऍडिशन किती आहे? 80 रुपये. व्हॅल्यू ऍडिशन किती आहे? 80 रुपये. ठीक आहे. पालेकर जे आहे याचं व्हॅल्यू ऍडिशन किती आहे? 150 वजा 100 किती आहे? 50. ठीक आहे. गो पिझ्झा याचं जे व्हॅल्यू ऍडिशन आहे किती आहे? 300 वजा 150 किती झाले? 150. तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल, आपण ऍग्रिकल्चरवरून इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आलो. हा कोणता सेक्टर आहे? ऍग्रिकल्चर. आशीर्वाद आणि पालेकर कोणतं सेक्टर आहे? इंडस्ट्रियल. आणि जे आहे सँडविच सुद्धा काय? इंडस्ट्रियल. परंतु ती सर्व्हिस सेक्टर सुद्धा काय?
सँडविच गो पिझ्झावाला इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये येतो का सर्व्हिस सेक्टरमध्ये येतो? सर्व्हिस, कारण हॉटेल आहे ते, रेस्टॉरंट आहे, कशामध्ये येतो? सर्व्हिस सेक्टर. मग प्रोडक्शन स्टेजमध्ये तुम्हाला दिसतंय ऍग्रिकल्चर, देन इंडस्ट्री अँड देन सर्व्हिस सेक्टर. सर्व लिंक काय होत आहे? कनेक्ट होऊन राहिल्या. व्हॅल्यू ऍडिशन आहे परंतु लिंक होऊन राहिल्या का? लिंक होत आहे. मग आता जे आम्हाला व्हॅल्यू ऍडिशन पद्धतीने समजा इथला जीडीपी मोजायचा आहे तर मी काय करणार? प्रत्येक स्टेप मध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन झालं, ठीक आहे, प्रत्येक स्टेप मध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन झालं, इथं किती झालं? इथं किती झालं? 10 रुपये. इथं किती झालं? 80 रुपये. इथं 50. इथे किती झालं? 150 रुपये. 10 आणि 80 90. 90 आणि 50 140. 140 आणि 150 200. तर 290 काय झालं? व्हॅल्यू ऍडिशन. ठीक आहे, 290 पूर्ण प्रोसेस मध्ये काय झालं? व्हॅल्यू ऍडिशन. ठीक आहे. मग मी इथं जे आहे थोडा जीडीपी कसा मोजतो? प्रत्येक स्टेज मध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन होऊन राहिलं त्याची काय करतो? बेरीज करतो. ठीक आहे, व्हॅल्यू ऍडिशन. ठीक आहे. आता जसं व्हॅल्यू ऍडिशन जीडीपी आहे तसंच व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स असतो, ज्याला व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणतो. समजा आता हा जीएसटी आहे. जीएसटी कोणता आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी हा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आहे. जीएसटी हा कोणता कर आहे? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आहे. जीएसटी येण्याच्या अगोदर खूप सारे जे आहे इनडायरेक्ट टॅक्सेस होते. मी एक्झाम्पल घेतो, समजा जो ओल्ड टॅक्स आहे, ओल्ड, जसं ओल्ड जीडीपी आहे, ओल्ड काय न्यू मेथड आहे आणखी. ठीक आहे, ओल्ड मेथड वर्सेस न्यू मेथड. मी एक एक्झाम्पल घेतो याच कन्सेप्टवर. एक ओल्ड टॅक्स आहे सेल्स टॅक्स. कोणता टॅक्स आहे? सेल्स टॅक्स. आणि तो आता रद्द झाला आणि आता नवीन आला कोणता? जीएसटी. कोणता आहे? जीएसटी. आता लक्षात घ्या बघा, इकडे लक्ष द्या. आता इथे जे आहे समजा, आता इथे बघा, आता इथं जेव्हा सेल्स टॅक्स असायचा ज्याला आपण विक्री कर म्हणतो, ठीक आहे, हा कशावर लागायचा? हा या पूर्ण अमाऊंटवर लागायचा. कितीवर? 20 रुपयावर. इथं कितीवर लागेल? 100 रुपयावर. इथं कितीवर लागेल? 150 रुपयावर. आणि इथं किती रुपयावर लागेल? 300 रुपये. ठीक आहे. ओल्ड टॅक्स बघा, जे जुने कर होते, हे जे कर होते, हे जे ओल्ड कर आहे, ओल्ड टॅक्स जे आहे ना, ओल्ड आहे, याला ओरिजिन बेस्ड टॅक्स म्हणतात. ओरिजिन बेस्ड टॅक्स म्हणजे इनपुट जेवढी अमाऊंट आहे ना पूर्ण याच्यावर लागते. आता इथं बघा, आता कितीवर लागला? इथं 20 रुपयावर. इथं कितीवर लागला? 100 रुपयावर. इथं कितीवर लागला? 150 रुपयावर. इथं 300 रुपयावर लागला. पूर्ण आउटपुटवर लागत आहे ना, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मला एक सांगा, हे 20 रुपये या 100 मध्ये आले का? आले ना. हेच 20 रुपये या 150 मध्ये आले का? आणि हेच 20 रुपये या 300 मध्ये आले का? म्हणजे त्याच 20 रुपयाच्या अमाऊंटवर किती वेळ टॅक्स लागला? 4 वेळा. किती वेळा टॅक्स लागला? 4 वेळा. एकाच अमाऊंटवर किती वेळ टॅक्स लागत आहे? 4 वेळा. ठीक आहे. याच्यामुळे मग किमती काय होतात? वाढतात. टॅक्सचं बर्डन काय होते? वाढते. पण एकाच अमाऊंटवर लागल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर लावणं हे सुद्धा इथिकल नाहीये. अननेसरली किमती काय होतात? वाढतात. आणि इकॉनॉमी काय होते? मग थोडस डिस्टर्ब होते. आता नवीन कर आणला कोणता? जीएसटी. जीएसटी मध्ये सुद्धा सेल टॅक्स येतो. आता जीएसटी लावायचा असेल तर जीएसटी जे आहे किती रुपयावर लागेल? फक्त व्हॅल्यू एडिशनवर लागते. जसं इथं कशावर लागते? हे आउटपुट लागते, डायरेक्ट पूर्ण अमाऊंटवर लागते. जीएसटी किती रुपयावर लागेल? आता इथं व्हॅल्यू एडिशन किती आहे? 3 रुपये. तर जीएसटी याच्यावर लागेल. इथं किती आहे? 80 रुपये. तर जीएसटी कितीवर लागेल? 80 रुपये. इथं कितीवर लागेल? 50 रुपये. आणि इथं कितीवर लागेल? 150 रुपये. ठीक आहे. इथे किती लागेल? 150 रुपये. म्हणजे जो गोप सँडविच आहे डॉमिनोज वाला आहे, ठीक आहे, तरी जे आहे कितीला विकलं सँडविच? 300 रुपयाला. मग जीएसटी किती रुपयावर लागेल? जर सेल टॅक्स असता जुना तो कितीवर लागला असता? 300 रुपयावर. हे बघा, 300 रुपयावर लागला असता. आता टॅक्स कितीवर लागते? 300 वजा 150 म्हणजे व्हॅल्यू एडिशन किती आहे? 150. मग जे आहे डॉमिनोज वर जे आहे जो जीएसटी लागेल तो किती रुपयावर लागेल? 150. 150 रुपये ही आउटपुट आहे का इनपुट आहे की व्हॅल्यू एडिशन आहे? व्हॅल्यू एडिशन, मूल्यवर्धन म्हणतात त्याला. ठीक आहे. मग हे जे आहे या 150 रुपयावर लागते. ठीक आहे. म्हणजे टॅक्स साठी सुद्धा ही मेथड काय करतो आपण? लागू करतो. म्हणजे आता आपण जे आहे जे जुने 17 कर होते, इनडायरेक्ट टॅक्स किती होते? 17, आणि ते रद्द केले आणि एकच कर आणला कोणता? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ठीक आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स.
ठीक आहे. मग इथं जे आहे 10 रुपये, 80 रुपये, 50 रुपये, 150 रुपये. ठीक आहे. हा भाग खूप महत्वाचा आहे. मग इथं जे आहे जीएसटी हा भाग कसा आहे, एकदा का टॅक्स लागला त्या अमाऊंटवर का पुन्हा पुन्हा लागते का, नाही लागत. इथं तो फायदा आहे. त्यामुळे टॅक्सचं बर्डन काय होते, कमी होते. वस्तू सेवाच्या किमती काय होईल, कमी होईल. महागाई काय होईल, इन्फ्लेशन काय होईल, कमी होईल. इथे इन्फ्लेशन काय होते, वाढते. व्यवस्थित लक्षात घ्या. मग इथं जे आहे की ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन ही पद्धत जेव्हा आपण घेतो तेव्हा व्हॅल्यू ऍडिशन ओरिएंटेड काय करतो आपण, विचार करतो. मग आता जीडीपी मोजण्याची पद्धत आहे तशीच होत आहे, टॅक्स लावण्याची पद्धत सुद्धा काय होत आहे, तशीच होत आहे. बघा आता लक्षात घ्या. आता समजा मला जीएसटी लावायचा आहे, कोणाला लावायचा आहे, डॉमिनोज. तर डॉमिनोज वाल्याकडे मी जीएसटी ऑफिसर आहे. मी डॉमिनोज वाल्याकडे गेलो तर डॉमिनोज वाल्याला म्हटलं का रे बाबा तुझं जे सँडविच आहे हे 300 रुपयाचं आहे आणि तू जे आहे जीएसटी कितीवर भरला, 150. तर डॉमिनोज वाला काय म्हणेल, 300 रुपयाचा सँडविच आहे पण मी 150 रुपयाचं जे इनपुट काय घेतलं, विकत घेतला. ठीक आहे. खर्च काय केला, घेतला मायनस केला. मग म्हटलं ठीक आहे बरोबर आहे. मग डॉमिनोज वाला 150 रुपयाचं जे मटेरियल आहे सँडविच बनवण्यासाठी ते कुठून घेतलं याचे ऍड्रेस देईल का, याचे डिटेल्स देईल का. मी डॉमिनोज वाल्याकडे गेलो, जीएसटी ऑफिसर आहे आणि त्याला विचारलं, तो म्हणे बा 300 रुपयाचा सँडविच आहे पण टॅक्स कितीवर भरला, जीएसटी 150 रुपयावर. मग जे आहे तो सँडविच वाला डॉमिनोज वाला हे सांगावं लागेल ना 150 रुपये कुठून आणले. मग हा डॉमिनोज वाला कोणाचं नाव सांगेल, पालेकर. ठीक आहे. तो काय म्हणेल हे 150 रुपयाचं मटेरियल मी कुठून आणलं, पालेकर कडून. कारण तोपर्यंत तो इनपुट सांगत नाही तोपर्यंत त्याला जे आहे, आणि याला जर इनपुट नाही सांगितलं त्याला टॅक्स किती रुपयावर लागेल, 300 रुपया. मग तो 300 रुपयाचा टॅक्स भरेल की 150 रुपयावरचा, 150 रुपयाचा. मग तो कोणाला सांगेल, पालेकरवाला. मग तो जीएसटी ऑफिसर कोणाकडे जाईल, पालेकर. तर तो 150 रुपयाचं मटेरियल त्याला विकलंय, प्रूफ आहे माझ्याकडे, टॅक्स भरला का. तो म्हणेल ठीक आहे बरोबर आहे तुमचं, मी टॅक्स भरलेला आहे. किती रुपयावर, 50 रुपयावर. मग 50 रुपये 150 माल आहे, 50 रुपये म्हणजे 100 रुपयाचं व्हॅल्यू एडिशन काय, 50 रुपयाचं काय केलं यांनी, व्हॅल्यू एडिशन. याचा अर्थ 100 रुपये यांनी कोणाकडून घेतले. जोपर्यंत पालेकर जे आहे आशीर्वादवाल्याचं नाव सांगेल का, सांगावंच लागेल त्याला, नाही तर मग त्याला टॅक्स कितीवर भरावा लागेल, 150 रुपया. व्हॅल्यू एडिशन मध्ये कसं आहे, एक लिंक सापडली का सर्व लिंक सापडायला लागतात. सर्वात जास्त जे आहे कलेक्शन कोणत्या टॅक्स आहे सध्या, जीएसटी सर्वात जास्त. कारण की इथं एकाने भरला की दुसऱ्याला सांगावंच लागते. जर त्यांनी जर नाही सांगितलं तर त्याला बर्डन काय होतं, टॅक्सचं डबल टॅक्सचं बर्डन होते. ठीक आहे. मग आता जे आहे मला सांगा की आशीर्वाद आता हे बर्डन हे आता हे 300 रुपयाचा पिझ्झा आहे, 150 रुपयाचं काय मटेरियल आहे, पण 150 रुपयाच्या मटेरियलचा जीएसटी लागत नाही. व्हॅल्यू एडिशनवर काय होते, लागते. पण हे 150 रुपये वाला जो व्यक्ती आहे ते जीएसटी काय असला पाहिजे, भरणारा असला पाहिजे, तरच हे सूट भेटते. मग याला जर माल घ्यायचा असेल तर कोणाकडनं घेईल, जो जीएसटी रजिस्टर असेल त्याच्याकडनंच काय करेल, तो माल घेईल. मग एक जीएसटी फेवर्स नेक्स्ट जीएसटी, नेक्स्ट जीएसटी फेवर्स नेक्स्ट जीएसटी. ही चेन काय असते, कंटिन्यू राहते. इथे लक्षात घ्या. इथं एका अमाऊंटवर जे आहे पुन्हा कर लागत आहे का, नाही. इथं पुन्हा लागत आहे का, नाही लागत आहे. इथं जे आहे इथं काय लागत आहे, पुन्हा पुन्हा लागत आहे. ठीक आहे. असा प्रॉब्लेम होत आहे. मग इथं जे आहे आता बरेचदा काय होतं की इथं फायनल गुड्स आपण घेतो पण बऱ्याचशा काय असतात त्यामध्ये बऱ्याचशा वस्तू काय होतात काउंटिंग मध्ये सुद्धा येत नाही. अरे बघा या मेथडमध्ये काय होते, बऱ्याचशा वस्तू सेवा गव्हर्नमेंटच्या अकाउंटिंग मध्ये येत नाही, त्यामुळे जीडीपी काय भरतो, मग कमी भरतो. इथं जीडीपी मध्ये जास्तीत जास्त गुड्स अँड सर्व्हिस ज्या गव्हर्नमेंटच्या अकाउंटिंग मध्ये येईल का, काय येईल. कारण डॉमिनोज वाला जे आहे आशीर्वादवाल्याचं नाव सांगेल, पालेकरचं नाव सांगेल, पालेकर आशीर्वाद आणि आशीर्वादवाला शेतकऱ्याचं नाव सांगेल. त्यामुळे सांगावंच लागेल तरच तुम्हाला ते जीएसटीचं काय मिळेल, एक्झेम्पशन मिळेल. तरच जीएसटी व्हॅल्यू एडिशनवर लागेल, नाही तर मग कशा लागेल, पूर्ण अमाऊंटवर लागेल, पूर्ण अमाऊंटवर असं राहतं. मग जे आहे तर याच्यामुळे जे आहे जास्तीत जास्त लोक टॅक्सच्या काय येतात, ब्रॅकेटमध्ये येतात, टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये येतात. आणि टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये जे आहे यावंच लागतं. समजा जर म्हटलं पालेकरने मी जीएसटी भरत नाही तर डॉमिनोज वाला पालेकरना ब्रेड घेईल का, पालेकरकडनं ब्रेड घेईल का, नाही. कारण यांनी जर जीएसटी नाही भरला तर पालेकर डॉमिनोजवर किती रुपयावर जीएसटी लागेल, 300. त्याच्यामुळे जे आहे जी न्यू व्हॅल्यू एडिशन मेथड आहे ही जशी आपण जीडीपी काढण्यासाठी जे आपण यूज करतो तसंच ही मेथड टॅक्स लावण्यासाठी सुद्धा यूज करतो. एक जे आहे जो जीएसटी जो कर आहे तो कोणता आहे, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे काय की प्रत्येक प्रोडक्शन स्टेजमध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन होते म्हणजे आउटपुट मायनस इनपुट त्याला आपण काय म्हणतो, व्हॅल्यू
ऍडिशन. तर व्हॅल्यू ऍडिशनच आपण जीडीपी मोजताना काय करतो लक्षात घेतो, आणि टॅक्स लावतानाही आपण कशावर लावतो व्हॅल्यू ऍडिशन, की ज्यामुळे जे आहे एकाच अमाऊंटवर पुन्हा पुन्हा टॅक्स लागत नाही. आणि त्याला जर एकाच अमाऊंटवर, इथं बघा, एकाच अमाऊंटवर पुन्हा पुन्हा काय होतो टॅक्स लागतो, त्याला म्हणतात टॅक्सचा धबधबा परिणाम. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट. कॅस्केडिंग धबधबा परिणाम म्हणजे खूप अनावश्यक काय होते, एकाच अमाऊंटवर पुन्हा पुन्हा कर लागतो, त्यामुळे जे आहे जे वस्तू व सेवा याचं इन्फ्लेशन काय होतं वाढतं. ठीक आहे, असं असतं. ठीक आहे. हा, मग इथं जे आहे ही नवीन मेथड आहे. ठीक आहे. तर इथे जे आहे जेव्हा आपण पाहतो तर इथं ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो प्रत्येक स्टेजमध्ये, याचा कन्सेप्ट काय थोडासा वेगळा आहे. मग आता जीव्हीए पद्धतीनुसार आपण जीडीपी काय करतो कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, असं. तर आता लिहा जीव्हीए वर्सेस ओल्ड मेथड. ठीक आहे, जीव्हीए वर्सेस ओल्ड मेथड. आता इथे जे आहे ओल्ड मेथड वर्सेस न्यू मेथड. ठीक आहे. आता जीडीपी इथं कशा कोणत्या किमतीला काढतो आपण फॅक्टर कॉस्ट, आणि इथं कोणत्या किमतीला काढतो जीडीपी ज्याला आपण काय म्हणतो ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. कोणत्या प्राइसेस बेसिक प्राइसेस. कोणत्या प्राइसेस बेसिक प्राइसेस. ठीक आहे. इथपर्यंत जे आहे कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. इथपर्यंत याच्या अगोदरचं पेज जे आहे, हा, इथं डाऊट आहे का तर विचारा. खूप कमी ज्या शब्दात जे आहे आपण जे आहे डिस्कस केलं ही पेन मेथड. ठीक आहे. आणखी त्याला ऍडव्हान्स बनवू आपण, पण पहिले कन्सेप्ट लक्षात घ्या. मूल्यवर्धित कन्सेप्ट काय असतो. इथं जे आहे इकॉनॉमी काय होते इंटिग्रेट होते. इथं तुलना करणं सोपं होते. इथं ऍग्रिकल्चर, नंतर इंडस्ट्री, नंतर सर्व्हिस सेक्टर. तर प्रत्येक सेक्टरचा जीडीपी वेगळा काढता येतो का काढता येतो. कारण प्रत्येक स्टेज आपण काय करताय कन्सिडर करत आहे, त्यामुळे सेक्टरचं काय होतं कंपॅरिझन करणं काय होतं सोपं होतं. इथे डायरेक्ट काय करतो आपण फायनल घेऊन आलो, त्यामुळे जे आहे मधातल्या स्टेजमध्ये काय होतं याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस जे आहे करता येत नाही. इथं कंपॅरेटिव्ह अनालिसिस करता येतं. इथं प्रत्येक जे आहे टॅक्स पेअर काय करतो पकडता येतो. ठीक आहे. मग इथं फक्त प्रॉब्लेम काय माहिती का की इथं याचं कॅल्क्युलेशन याचं अकाउंटिंग ठेवणं थोडंसं काय डिफिकल्ट भाग आहे. 300 रुपयावर जीएसटी भरून टाकला टेन्शन नाही, पण 300 घ्या त्यानंतर -150 करा, मग ते 150चं सर्व जे आहे रेकॉर्ड काय करायला लागतात परफेक्ट ठेवावं लागतात. आणि मग ते 150 रेकॉर्ड जे आहे मग तुम्हाला इनपुट विकत घ्यायचं असेल, कच्चा माल विकत घ्यायचा असेल तर कोणाकडनं विकत घ्यावं लागेल, जो जीएसटी भरतो त्याच्याकडनंच घ्यावं लागेल. जो नॉन जीएसटी आहे त्याच्याकडनं जर घेतला तर तुम्हाला ते एक्झेम्पशन भेटणार नाही. तुम्हाला जीएसटी कितीवर भरावं लागेल 300 रुपयावर. त्याच्यामुळे जे आहे ना जीएसटी फेवर्स जीएसटी. ठीक आहे, असा भाग असतो. त्याच्यामुळे जे आहे याच्यामुळे याचे प्लस मायनस नंतर बघू आपण, परंतु कन्सेप्ट लक्षात घ्या की व्हॅल्यू ऍडिशन हा कन्सेप्ट काय असतो. ठीक आहे, बघून घ्या. 1 मिनिट देतो तुम्हाला, याची पुन्हा रिव्हिजन करा आणि जे आहे लक्षात घ्या. बेसिक प्राइसेस कन्सेप्ट काय आपण डिस्कस करू, पण थोडं जे आहे पहिले छोटा कन्सेप्ट लक्षात घ्या. लिहून घ्या सर्व.
ओके, ठीक आहे, विचारा विचारा. LCIT असेल किंवा बुक्स असेल ते दोन्हीमधून जे आहे लक्षात येत नाही. क्लास नोट्स ज्या आहे व्यवस्थित लिहायच्या आणि त्या पुन्हा पुन्हा काय करायच्या, रिव्हिजन करून समजून घ्यायचे. कारण आपल्याला कन्सेप्च्युअली लिहायचं आहे. ठीक आहे, लिहिण्यासाठी कन्सेप्ट काय लागतात, क्लिअर लागतात. ठीक आहे, असं. आता इथं जे आहे प्रत्येक प्रोड्युसरचा काय करताय आपण, विचार करताय. कोणाचा विचार करताय, प्रोड्युसर. म्हणजे इथं हे कोणती मेथड आहे, प्रोड्युसर ओरिएंटेड. इथं कोणती, इथं कोणाचा विचार करताय, ग्राहकाचा. कारण ही वस्तू कोणाला विकत आहे, ज्याला विकत आहे अंतिम वस्तू. तर त्या कंझ्युमर कोणत्या किमतीला विकत घेत आहे, ती किंमत काय झाली, अंतिम किंमत. ठीक आहे, मग इथं कोणाचा विचार आहे, कंझ्युमर ओरिएंटेड आहे, म्हणजे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून. ही कोणती आहे, प्रोड्युसर ओरिएंटेड. दोन आपण हे केलं ना डिफरन्स, दोघांच्या डिफरन्समध्ये फक्त लिहून घ्या, उद्याला कन्सेप्ट क्लिअर होईल. ते ओल्ड वर्सेस न्यू मध्ये लिहित आहे आपण. तर ओल्ड मेथड मध्ये लिहा कंझ्युमर ओरिएंटेड. कंझ्युमर, हे बघा आता सिंपल आहे. आता हा सँडविच कोण खात आहे, 300 रुपयाला आहे. हे कोण ठरवलं, कोण ठरवलं 300 रुपयाला, डॉमिनोजने. डॉमिनोजने कशानुसार ठरवलं, प्रोडक्शन कॉस्ट आणि डिमांड अँड सप्लाय. ठीक आहे, म्हणजे जे आहे सँडविचच्या जेवढे काही फूड चेन्स आहे त्या जर समजा तुमच्या शहरामध्ये सर्वच्या सर्व फूड चेन आल्या तर डिमांड सोबत सप्लाय काय होईल, वाढेल. समजा पिझ्झा आहे, पहिले पिझ्झा जे आहे एकच समजा फूड चेन आहे. आता जे आहे सर्वच फूड चेन आहे पिझ्झाच्या. KFC सुद्धा आहे, गो पिझ्झा आहे, पिझ्झा हट आहे, सर्वच आहे. त्यामुळे सप्लाय काय झाला, वाढला. सप्लाय झाला तर मग तुम्हाला जे आहे पिझ्झा स्वस्त मिळेल की महाग मिळेल, स्वस्त. कॉम्पिटिशन काय होईल, वाढेल ना. ठीक आहे, असं भाग आहे. सप्लाय वाढला की आपोआप कॉम्पिटिशन काय होते, वाढते. कॉम्पिटिशन वाढली का किमती काय होतात, कमी होतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन वर्ग आहे. कॉम्पिटिशन वाढली, कॉम्पिटिशन वाढली तर जे आहे किमती काय झाल्या, कमी झाल्या. किमती काय झाल्या, कमी झाल्या. पण एका लिमिटच्या खाली किमती कमी होत नसतात. प्रोडक्शन कॉस्टच्या दुप्पट किंमत ऑलवेज पे केली पाहिजे. म्हणजे इश्यू काय होतात, मग क्वालिटी काय होते, कॉम्प्रोमाइज होते. म्हणजे पार्लेजीचं बिस्किट आहे, पार्लेचं बिस्किट जे आहे तर पार्लेच्या लक्षात आलं की आता कस्टमर जे आहे, ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, कस्टमरचं बिहेवियर स्टडी. कस्टमरला पॅकेजिंग खूप आवडते आजकाल, कारण 24 तास डोकं जे आहे मोबाईलमध्येच असतं. त्यामुळे प्रत्येकाची हेच असते की शायनिंग दिसलंच पाहिजे. हे आता काय झाली आहे, बेसिक नीड झालेली आहे भारतातल्या नाही जगातल्या सर्व लोकांची. दिसायला सर्व गोष्टी काय दिसल्या पाहिजे, शायनिंग. आता पार्लेजीनं वरचं पॅकिंग काय केलं, शायनिंग केलं. रॉयल पार्लेजी काढला, रॉयल ना, हा गोल्ड, गोल्ड, हा गोल्ड की रॉयल पण काहीतरी मी नाव वाचलो तेवढ्यात. ठीक आहे, गोल्ड पार्लेजी काढला. आता पॅकिंग वरचा खर्च जे आहे पार्लेजीने काय केला, दुप्पट केला. ठीक आहे, परंतु जे आहे पॅकेट किती रुपयाला आहे, 5 रुपयाला. तर मग जे आहे आतल्या बिस्किटची क्वालिटी काय करावं लागेल, कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मग पार्लेजीने जे आहे क्वालिटी काही कॉम्प्रोमाइज केली नाही. त्यातले 2 बिस्किट काय केले, कमी केले. क्वांटिटी काय केली, कमी केली. ठीक आहे, म्हटलं बिस्किटचं जे आहे नंबर मोजून घ्या आणि साईज पण पाव. तर साईज थोडी मोठी झाली महापार्लेजची. ठीक आहे, आता प्रश्न आहे ना. मग म्हटलं चांगलं डोकं लावलं, पॅकेजिंग चांगली केली पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही केली. म्हटलं धन्यवाद. त्यात जर गहू जर खराब वापरला असता तर मग आपण नुकसान झालं असतं ना. काय करता, पॅकेजिंग आतला गहू जे आहे बेस्ट क्वालिटीवाला असला पाहिजे. महाराष्ट्रातला गहू नसला पाहिजे किंवा तो मध्य प्रदेश मधला किंवा पंजाब मधलाच असला पाहिजे. आणि पंजाब मधल्या गव्हाची क्वालिटी काय, चांगली क्वालिटी आहे, रिच आहे. ठीक आहे, असं. मग इथे जे आहे तर तसा तो भाग असतो. त्यामुळे मग आता आपण जेव्हा व्हॅल्यू ऍडिशन हा विचार करतो तर जे आहे तर हे फायनल प्राइस काय कंझ्युमर देत असतो. इथं आपण कंझ्युमरचा विचार करत आहे का प्रोडक्शनचा विचार करताय, प्रोडक्शन. प्रत्येक प्रोडक्शनच्या टप्प्यामध्ये पुन्हा कोणतं, व्हॅल्यू ऍडिशन. दॅट इज आउटपुट मायनस इनपुट. ठीक आहे, आउटपुट मायनस इनपुट. ठीक आहे, असा भाग आहे. मग इथे जे आहे तर इथे एक खूप महत्वाचं असते, आउटपुट मायनस इनपुट. ठीक आहे, असा भाग असतो. ठीक आहे, मग इथे जे आहे ठीक आहे, आउटपुट मायनस इनपुट. आता इथं लिहा, इथं काय लिहा, प्रोड्युसर ओरिएंटेड. ठीक आहे, काय प्रोड्युसर ओरिएंटेड.
ठीक आहे. इथं लेफ्ट साईडला लिहा, इकडच्या ओल्ड मेथड मध्ये लिहा. नेक्स्ट डिफरन्स ओल्ड मेथड मध्ये लिहा फॅक्टर कॉस्ट, इकडे लिहा बेसिक प्राइसेस. ठीक आहे. ओल्ड वर्सेस न्यू आपण एक जे आहे ऍड करू त्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे व्हॅल्यू ऍडिशन जरी घेतले बघा, व्हॅल्यू ऍडिशन आता इथं किती भरते, 300 रुपये भरते. इथं किती रुपये भरते, 290. 10 रुपये काय भरते, कमी भरते. तरी जीडीपी वाढतो. का वाढतो जीडीपी तरी, कारण इथं वस्तू व सेवाचं जे लिस्टिंग असते गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये हे कमी येतात. इथं वस्तू व सेवाचं अकाउंटिंग मध्ये काय येतात जास्त, कारण सर्वच माहीत पडते. ठीक आहे. कारण सर्वजण एकमेकांचं नाव सांगू शकतात, सांगावंच लागते, नाही तर बेनिफिट भेटत नाही. ठीक आहे, असं भाग असते. पण जीएसटी जो भरतो त्याला फायदा काय होतो जास्त. ठीक आहे, असा भाग असतो. त्यामुळे जे एक लक्षात घ्या इथं की इथं जे आहे, इथं आपण काय करत आहे, प्रॉडक्टवर विचार करत आहे. लक्षात घ्या, इथं कशावर विचार करताय, प्रॉडक्ट. आणि इथं कशावर विचार करताय, प्रोडक्शन. इथं प्रोसेसवर आहे, इथं वस्तूवर आहे. इथं एलपीजी सिलेंडरवर फोकस करत आहे आणि इथं सिलेंडरच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्या पूर्ण प्रक्रियेवर काय करताय, भर देत आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. पुन्हा एकदा आहे बघा, या साईड, यामध्ये साईडला लिहा, ओल्ड साईडला लिहा प्रॉडक्ट टॅक्सेस अँड प्रॉडक्ट सबसिडीज असा शब्द लिहा. प्रॉडक्ट टॅक्सेस वस्तूवरचे कर आणि वस्तूवरच्या सबसिडीज, प्रॉडक्ट टॅक्सेस अँड प्रॉडक्ट सबसिडीज. इथं प्रॉडक्ट टॅक्सेस आणि प्रॉडक्ट सबसिडीज असतात. आणि या मेथडमध्ये जे आहे काय असतात माहिती का, या मेथडमध्ये न्यू मेथडमध्ये लिहा, त्याच्या समोर असं ॲरो करून त्याच्या समोर लिहायचं. ठीक आहे. हे बघा, आता जेव्हा कंपॅरिझन जेव्हा येतं ना मेन्स मध्ये, तर सुरुवातीला जे आहे इंट्रो आणि कन्क्लुजन डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे. ऍटलिस्ट पहिले 2 पॅराग्राफ आणि शेवटचे 2 पॅराग्राफ काय करायचे, डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे. आणि मधात्मक बुलेट फॉर्म मध्ये तुम्ही टाकू शकता. असं जे आहे हे करून, हे प्रोडक्ट हे प्रोड्युसर ओरिएंटेड, हे कन्झ्युमर ओरिएंटेड, बेसिक फॅक्टर कॉस्ट, बेसिक प्राइसेस, असं तुम्ही पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहू शकता. पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं नसते, परंतु पहिले 2 पॅरा आणि शेवटचे 2 पॅरा काय लिहायचे, डिस्क्रिप्टिव्ह लिहायचे. एकदमच पूर्ण पॉइंट फॉर्मॅट मध्ये नाही लिहायचं. ठीक आहे, त्यांनी मार्क्स नाही पडत. तुम्ही सर्वच पॉईंट लिहिले आणि जे आहे 20 शब्द सर्व संपून म्हणजे 50 शब्द सर्व संपून टाकलं, तर त्याला मार्क देताना मला थोडेसे मार्क्स पूर्ण द्यायची इच्छा होणार नाही. पण ते जर प्रॉपर इंट्रो कन्क्लुजन जर लिहिलं तर मार्क्स काय भेटतात, जास्त. ठीक आहे, असं त्यामध्ये लिहा. ठीक आहे, त्यामध्ये लिहा न्यू मेथड मध्ये लिहा प्रोडक्शन टॅक्सेस अँड प्रोडक्शन taxes and production subsidies. प्रोडक्शन सबसिडीज. इथं कोणाचा विचार आहे, इथं सँडविचचा विचार आहे ओल्ड मेथडमध्ये. इथं कोणता विचार आहे की सुरुवातीला गव्हापासून तर सँडविच मध्ये होणारे पूर्ण प्रोडक्शन प्रोसेसचा विचार आहे. मग न्यू मेथडमध्ये प्रोडक्शन शब्द असतो, प्रोडक्शन टॅक्सेस, प्रोडक्शन सबसिडीज. ठीक आहे, बघू आपण ते, टेन्शन नाही घेऊ त्याचं. नेक्स्ट लिहा, इकडे लिहा न्यू मेथड मध्ये लिहा सेक्टोरल कंपॅरेटिव्ह अनालिसिस. न्यू मेथड मध्ये, न्यू 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 मेथड मध्ये, कोणत्या, राईट साईडच्या, सेक्टोरल सेक्टोरल कंपॅरेटिव्ह अनालिसिस इज पॉसिबल. कंपॅरेटिव्ह अनालिसिस इज पॉसिबल. ठीक है. Which method is simple? Old one or new one? सिंपल कोणती आहे, लॉजिकली कोणती सिंपल आहे, कॅल्क्युलेशन सिंपल कोणत्या याच्यात आहे, ओल्ड मध्ये. याचा फायदा काय, काय 300 सँडविच 300 रुपयाचा, 300 रुपये घेतले, विषय संपला. आत काय झालं, पहिले कोण झालं, गहू कोणता होता. ठीक आहे, याचं स्टॅटिस्टिक्स आणि अकाउंटिंग जास्त ठेवायची गरज नाही. ठीक आहे, मग ही मेथड कशी आहे, सिंपल आहे. ठीक आहे, त्यामध्ये लिहा सिंपल मेथड. आणि इकडच्या मेथडमध्ये लिहा कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स आहे. न्यू मेथड मधल्या कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स त्यामधल्या अकाउंटिंग स्किल्स, हायर अकाउंटिंग रिक्वायर्स हायर अकाउंटिंग स्किल, हायर अकाउंटिंग स्किल, लेखांकन कौशल्य. अकाउंटिंग स्किल म्हणजे काय होते, लेखांकन. ठीक आहे, ओल्ड मेथड मध्ये जे सोर्सेस ऑफ जो डाटा आहे
हा जो डाटा आपण इथं घेतो तो कोणत्या मंत्रालयाकडून घेतो? मिनिस्ट्रीकडनं. तर ओल्ड मेथड मध्ये लिहा, सोर्सेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस डाटा. सोर्सेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस डाटा. सध्या सर्वात महत्वाचं जे आहे असेट कोणती आहे? डाटा. तुम्ही गुगलवर जे काही ब्राउझिंग करता तर जे प्रायव्हेट कंपन्या असतात तर तुमच्याबद्दल त्यांना काय भेटतो? डाटा. आणि तो डाटा विकला जातो. आता आजकाल जे आहे वस्तू व सेवा विकताना लोक ऍडव्हर्टाइजमेंट नाही करत. वस्तू व सेवा विकत घेत असताना ती वस्तू व सेवा घेणारा कस्टमर वर्ग कोण आहे भारतात, लगेच त्याची यादीच येऊन जाते. ठीक आहे, तो वर्ग कोणता आहे आणि त्याच्या टेस्ट, त्याची आवडी, ते ब्राउझिंग करणं, त्याने याच्या अगोदर आतापर्यंत कोणत्या वस्तू विकत घेतल्या, कशा विकत घेतल्या, पूर्ण डाटा असतो. आणि त्या डाटा जे आहे त्या कंपनीला विकला तर ती कंपनी बरोबर तुम्हाला काय करते? मेसेज करते. म्हणजे 1 करोड लोकांना मेसेज केल्यानंतर 1 लाख लोकांनी जरी घेतलं, 1% लोकांनी, तरी जे आहे बिझनेस काय होतो? फ्लरिश होतो. असं डायरेक्ट जे आहे काय टार्गेटेड मार्केटिंग आहे. पहिले कसं बोर्ड लावून ठेवलं, पाहणारे पाहतील, नाही पाहतील. आता डायरेक्ट तुम्हाला वस्तू घ्यायला भागच पाडतात. मग त्यांना माहित असेल की तुम्ही ज्या UPSCचे विद्यार्थी आहे, मग ही वस्तू घेण्याची शक्यता काय जास्त. मग तुम्हाला जास्तीत जास्त पुन्हा पुन्हा काय करतील? ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या जाईल. ठीक आहे, तुम्हाला तेच मेसेज यायला लागतील. मग इतके खूप सारे मेसेज आले का आपण वैतागून जे आहे वस्तू विकत घेतो. एक तर माणूस आनंदामध्ये विकत घेतो, नाही तर फ्रस्ट्रेशन मध्ये विकत घेतो. 2 पैकी एका याच्यामध्ये तो विकत घेतो. ठीक आहे, असं असतं. सारखं जर बंबार्डिंग केलं एखाद्या ऍडचं तर कस्टमर जे आहे तो विकत घेतो. एकदा तर घेऊन पाहतो. ठीक आहे, असं राहतं. मग ते आहे सायकोलॉजी जे आहे खूप महत्वाची असते इकॉनॉमीमध्ये. मध्ये कशामध्ये? ते मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, असं. नेक्स्ट जे आहे मग पण जे आहे एक लक्षात घ्या, इकॉनॉमी कोणतीही असो, हेल्थ आणि एज्युकेशन यामध्ये गव्हर्नमेंट काय पाहिजे? स्ट्रॉंग. आणि हेल्थ आणि एज्युकेशन मध्ये जे आहे आपण कस्टमर सारखं जर ट्रीट केलं ना तर ह्यूज लॉस होतो, इरिपेबल लॉस होतो, जो कधी नंतर भरून काढता येत नाही. म्हणून इथं गव्हर्नमेंट काय पाहिजे? स्ट्रॉंग. ठीक आहे, जगात सर्वात एक बेस्ट देश आहे कोणता? नॉर्वे. नॉर्वेमध्ये कसं आहे? नॉर्वेमध्ये सोशल डेमोक्रेसी आहे. याचा अर्थ असा होतो की तिथलं जे गव्हर्नमेंट आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही कोणाची? गव्हर्नमेंटची. आणि इकॉनॉमिक प्रोडक्शन रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? प्रायव्हेटची. आणि हेल्थ अँड एज्युकेशन कोण सांभाळते? गव्हर्नमेंट. त्यात काही कॉम्प्रोमाइज करत नाही. कारण हेल्थ अँड एज्युकेशन मध्ये आपण जे आहे बिझनेसवाला ऍटिट्यूड नाही ठेवू शकत. ठीक आहे, बिझनेसवाला नाही तर काय होते? खूप भयानक काय होऊ शकते? लॉस होऊ शकते, जो पैशात सुद्धा मोजता येत नाही. असं म्हणजे तसा आता आमचे जे आहे सिनियर मित्र आहे मेडिकल फील्ड मधले, त्यांना मी बरेचदा असं चर्चेत जे आहे एक निष्कर्ष असा निघतो की जे आहे ट्रीटमेंट जे आहे डिझीज नुसार द्यायची का पेशंट नुसार द्यायची. तर बरेचदा जे आहे ड्यू टू इकॉनॉमिक कंपल्शन डिझीज पेक्षा पेशंट ओरिएंटेड ट्रीटमेंट द्यावी लागते. पेशंट जर खूप जे आहे पॅनिक असेल, खूप शॉर्ट टेम्पर्ड असेल, खूप त्याला अनबिअरेबल लॉस होत असेल, इम्पेशंट पेशंट असेल, एकदम इम्पेशंट पेशंट खूप जास्त, म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर खूप सारी लिस्टच लावत असेल आणि आत्ताच बरं वाटलं पाहिजे, इन्स्टंट मॅगी नूडल्स असं, तर मग जे आहे त्यांना माहित असते यांना जर इन्स्टंट जर आराम नाही पडला तर हे पुन्हा काही आपले कस्टमर येणार नाही. मग त्यांना अँटीबायोटिकचा सुपर डोस देऊन टाकतात. सुपर म्हणजे लगेच जे आहे 6 तासात काय वाटलं पाहिजे? बरं वाटलं पाहिजे. ठीक आहे, पण तो व्यक्ती नेहमी काय पडत राहील? आजारी पडत राहील. कारण की अँटीबायोटिक्स जे आहे तुमची इम्युनिटी काय करते? संपवून टाकते. ठीक आहे, असं होण्याची शक्यता काय? जास्त. म्हणून टू मच इम्पेशंट नका राहू. जेव्हा डॉक्टरकडे जातो ना आपण, इम्पेशन्स दिसलं की गेलं हेल्थ, मग काय होईल? तिथं कॉम्प्रोमाइज होऊन जाईल. कॉम्प्रोमाइज. म्हणून थोडंसं 3 दिवस लागलेच पाहिजे. आजारातून बरं व्हायला 3 दिवस लागले पाहिजे. यू शुड टेक युअर टाइम. एवढं काय आपल्याला घाई नाही अशी की 2 तासातच ज्या बरं वाटलं पाहिजे. मग तुम्ही जे आहे तुम्हाला बरं लवकर वाटेल म्हणजे यू विल लूज युअर इम्युनिटी पॉवर फॉर एव्हर. जर लहान मुलं असते ते तर मग फॉर एव्हर गेले. ठीक आहे, ग्रामीण भागातील लोक प्रत्येक 3 महिन्याला आजारी पडतात. ठीक आहे, प्रत्येक 3 महिन्याला, कारण अँटीबायोटिकचा डोस कमी झाला की लगेच पुन्हा आजारी पडतात. पुन्हा अँटीबायोटिक डोसचा हेवी, पुन्हा आजारी पडतात. ठीक आहे, आणि रेग्युलर कस्टमर बनतात. 1 वर्षासाठी जे आहेत 5-6 वेळ तर नक्कीच येतात. ठीक आहे, असं. त्यामुळे दिस इज नॉट इकॉनॉमी, दिस इज हेल्थ अँड एज्युकेशन. इथं गव्हर्नमेंट काय पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. गव्हर्नमेंट इथं वीक नाही पाहिजे.
ठीक आहे. हा, नेक्स्ट जे आहे, पण तो जर पेशंट जर एकदम पेशन्स असेल, पेशन्स बेस्ड पेशंट असेल, तर मग त्याला जे आहे पहिले प्रायमरी डोस दिला जातो. ठीक आहे. आणि फायनल मग आता प्रॉब्लेमच सॉल्व्ह नाही होत आहे, तर तिसऱ्या चौथ्या व्हिजिटला मग हेवी अँटीबायोटिकचा डोस दिला जातो. असं डिपेंड्स ऑन व्हॉट पेशन्स ऑफ द पेशंट, हा भाग आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे इथे जे आहे, तर लास्ट पॉईंट आपण बोलला प्रोडक्ट वर्सेस प्रोडक्शन. इथे जे आहे सोर्सेस ऑफ डाटा, तर ओल्ड मेथड मध्ये लिहा आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे वस्तू आता बघा, जीडीपी मध्ये काय करायचं आहे, भारतात तयार झालेल्या वस्तू व सेवा, पण त्यांचं अकाउंटिंग मध्ये कुठून येईल. तुम्ही जे आहे समजा लेक्चर संपलं आणि जे आहे पाणीपुरीच्या गाडीवर गेले आणि जे आहे 50 रुपयाची पाणीपुरी खाल्ली, तर भारत सरकारला कसं माहित पडेल की तुम्ही 50 रुपयाची पाणीपुरी खाल्ली. डायरेक्टली काहीच माहित नाही पडत ना, कारण की काय अकाउंटिंग असते का काय असते, काहीच नाही. इनडायरेक्टली ते येतं, पण डायरेक्टली येत नाही ना. जे डेव्हलपिंग कंट्रीज असतात ना, याचं अकाउंटिंग खूप वीक असतं आणि याची इकॉनॉमी फॉर्मल पेक्षा इनफॉर्मल काय असते जास्त. भारताची जी आहे म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आजही जे आहे 87% इकॉनॉमी काय इनफॉर्मल आहे आणि 13% काय प्रॉपर रजिस्टर्ड आहे. ठीक आहे. असं त्यामुळे अकाउंटिंग मध्ये वस्तू सेवाचं उत्पादन झालं हे कळेल कसं, हा एक काय प्रश्न आहे ना. मग ते अकाउंटिंग मध्ये आलं पाहिजे ना, तरच जीडीपी मध्ये काय होईल, ऍड होईल, असा प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे जे आहे सोर्सेस कोणते घेतो हे खूप महत्वाचं आहे. मग आता पहिले सोर्सेस कोणते होते त्यामध्ये आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता लिहा नवीन सोर्सेस. आता नवीन सोर्सेस कुठून घेतो आपण, न्यू मेथड मध्ये लिहा, न्यू मेथड मध्ये जीव्हीए मध्ये, त्यामध्ये लिहा आरबीआय. ठीक आहे. त्यानंतर जे आहे एमसीए असल्या, एमसीए 21 असा शब्द लिहिला, एमसीए. त्यामध्ये लिहा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. कॉर्पोरेट अफेअर्स. त्यानंतर लिहा डीपीआयआयटी, कॅपिटल मध्ये लिहा डीपी, डीपीआयआयटी. त्यामध्ये डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री, इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेड म्हणजे आंतरव्यापार, इंटरनल ट्रेड आंतरव्यापार. डीपीआयआयटी कॉमा प्लस अदर रिसोर्स, अदर सोर्सेस प्लस अदर लिहून टाका. मग इथं जे आहे सोर्स ऑफ डाटा काय लिमिटेड आहे, इथं सोर्स ऑफ डाटा काय सोर्सेस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अकाउंटिंग मध्ये काय होतात, गुड्स अँड सर्व्हिस येतात. म्हणजे इथं बघा जीव्हीए मध्ये 10 रुपये कमी येते, इकडे 300 रुपये, इकडे किती येते 290 रुपये. परंतु नंबर ऑफ गुड्स अँड सर्व्हिस यामध्ये काय होत आहे, दिवसेंदिवस काय होत आहे, वाढत आहे. कारण की गव्हर्नमेंटच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये येणं सुद्धा काय महत्वाचं आहे ना. ठीक आहे. ते जर नाही आलं, आता जीएसटी मुळे काय होतं, जीएसटी मुळे काय होतं माहिती का, बघा हे बघा, आता समजा आपण गो पिझ्झावाला घेतला तर त्याला जीएसटीचा बेनिफिट भेटतो केव्हा, की त्यांनी घेतलेलं इनपुट हे त्यांनी कोणाकडनं घेतलं पाहिजे, जो जीएसटी भरतो तो. आता काय झालं माहिती का, जर तो जीएसटी भरत नसेल तर गो पिझ्झावाल्याला काय होईल, नुकसान होईल. मग गो पिझ्झावाला कोणता कच्चा माल घ्यायचा असेल, रॉ मटेरियल जर घ्यायचं असेल तर कोणाकडनं घेईल, जीएसटी रजिस्टर वाल्याकडनंच घेईल. मग लोकांना आता जीएसटी काय करायला लागते, रजिस्टर करावंच लागते, जीएसटी हा भरावाच लागते, नाही तर मग तो बेनिफिट होत नाही. मग असं जे आहे तर जीएसटी डाटा काय होत आहे, वाढत आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये गुड्स अँड सर्व्हिसचं सुद्धा कॅल्क्युलेशन काय होईल, जास्त. ठीक आहे. असं म्हणजे काही आपण फायदे डिस्कस करत आहे, निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. तर इथं जे आहे दिस इज ओल्ड अँड वर्सेस न्यू मेथड. आता नेक्स्ट लिहा, नेक्स्ट लिहा. हे झाल्या. आता लिहा अदर मेथड्स. ठीक आहे. अदर मेथड्स. आता बेसिकली जे आहे अदर मेथड्स मध्ये लिहा, एक आहे प्रोडक्ट मेथड, प्रोडक्ट मेथड. दुसरी जी आहे इन्कम मेथड. तिसरी एक्सपेंडिचर आणि नंतर
कमोडिटीज फ्लो, वस्तू प्रवाही पद्धत, त्याला उत्पाद पद्धत म्हणतो. आता आपल्याला जीडीपी म्हणा की नॅशनल इन्कम जे आहे मेजर करायचं आहे, त्याच्या कोणकोणत्या मेथड असतात. ठीक आहे. आता हे बघा, आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की आपल्या इकॉनॉमीमध्ये किती सेक्टर आहे, 3 सेक्टर. ठीक आहे. एक महत्वाचा आहे कोणता, ऍग्रिकल्चर, दुसरा कोणता असते इंडस्ट्रियल, आणि तिसरा कोणता असते सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे. ऍग्रिकल्चर, आता ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. आता प्रोडक्ट मेथडमध्ये कसं असते की प्रोडक्शन दिसतं, याचं काय होतं, प्रोडक्शन काय होतं, या 2 सेक्टरचं प्रोडक्शन काय होतं, दिसतं. ठीक आहे. हे ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियल सेक्टर असेल तर ऍग्रिकल्चर मध्ये गहू किती तयार झाला तर क्वांटिटी आहे ती व्हिजिबल आहे, मेजरेबल आहे. इंडस्ट्रीमध्ये किती कार तयार झाल्या, व्हिजिबल आहे, क्वांटिफायबल आहे, मेजरेबल आहे. त्यामुळे या 2 सेक्टरचा जेव्हा जीडीपी काढतो तर कोणती मेथड लावतो, प्रोडक्ट. ठीक आहे. आणि गुणीला जे आहे समजा आपण काय करतो, कॉन्स्टंट प्राइस घेतो किंवा मार्केट प्राइस घेऊ शकता. 2 प्रकारे आपण जीडीपी काढतो, एक मार्केट प्राइसला काढतो आणि एक कॉन्स्टंट प्राइसला. मार्केट प्राइसला काढतो त्या जीडीपीला आपण काय म्हणतो, नॉमिनल जीडीपी, आणि कॉन्स्टंट प्राइसला जो काढतो त्याला काय म्हणतात, रिअल जीडीपी. 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. मग या 2 सेक्टरचा जीडीपी काढताना कोणती मेथड लावतो, प्रोडक्ट. कारण प्रॉडक्ट तिथं उत्पादन आहे ना, प्रोडक्ट म्हणजे उत्पाद, उत्पाद म्हणजे उत्पादन, स्पष्ट दिसतं. आता जे आहे इन्कम मेथड आहे. आता हे जे सेक्टर आहे कोणतं, सर्व्हिसेस. तर सर्व्हिसेस हा भाग काय, इनविजिबल आहे. क्वांटिफाईड आहे का, मेजर करता येते का, एज्युकेशन किती तयार झालं, डॉक्टरने किती हेल्थ सर्व्हिसेस तयार केल्या, मेजरेबल आहे का, नाही. मग आपण काय करतो की हे सर्व्हिसेस जे देणारे जे लोक आहे, ठीक आहे, तर यांना काय झालं, इन्कम झालं, आणि ते इन्कम जे आपण काय करतो, मोजतो. ठीक आहे. जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तर सर्व्हिस प्रोव्हायडर किती आहे, एक तर लँडवाले असतात, नाही तर लेबर सर्व्हिस, नाहीतर कॅपिटल, नाहीतर एंट्रेप्रेन्योरशिप, मराठी त्याला काय म्हणतात, उद्योजक किंवा उद्यमशीलता किंवा संयोजक. ठीक आहे. बघा लक्षात घ्या, बघा आता हे 4 घटक जे आहे ना खूप सेंटर येतात इकॉनॉमीमध्ये. आता जेवढ्या काही सेवा प्रोव्हाइड करणारे जे लोक असेल भारतात, जेवढ्या काही सर्व्हिसेस, ठीक आहे, ते सर्व्हिसेस जेवढे काही येत असेल तर ते जे आहे तर त्यांना जे आहे जे काही सर्व्हिसेस तयार करतात त्यांना झालेलं उत्पन्न, तर हे म्हणजे त्यांचं काय असते, जीडीपी. समजा लँड असेल तर त्यांना जे इन्कम भेटत असेल ते कशामध्ये भेटत असेल, रेंट. ठीक आहे. लँडचा जे बिझनेस करत असेल रिअल इस्टेटचा, हा प्लॉट घेणे आणि दुसऱ्याला विकणे, ठीक आहे, किंवा भाड्याने देणं, तर त्यांना जे इन्कम मिळेल ते काय होईल, रेंट. मग त्यांना तयार केलेल्या सर्व्हिसेस म्हणजे काय, एका वर्षात त्यांना मिळालेलं रेंट. म्हणजे तुमचे जे घर मालक आहे त्यांनी जे घर भाड्याने दिलं, रूम भाड्याने दिलं, हॉस्टेल भाड्याने दिलं, ठीक आहे, हॉस्टेलमधल्या रूम भाड्याने दिल्या. मग आता हॉस्टेलमधल्या रूम भाड्याने देणे, तर यांनी काय तयार केली, सेवा. अकोमोडेशन ही काय, सेवा आहे. मग तुमच्या त्या हॉस्टेलनं किती सेवा तयार केल्या हे कसं मोजायचं, की त्या हॉस्टेलला झालेलं इन्कम. इन्कम म्हणजे तुम्ही दिलेलं रेंट. ठीक आहे. असं समजा जे आहे दुसरं लेबर, तर लेबर मध्ये जे आहे तर वेजेस किंवा सॅलरी. ठीक आहे. कॅपिटल असेल तर काय मिळेल त्या बँकेला, इंटरेस्ट मिळेल किंवा जे आहे प्रीमियम मिळेल. इन्शुरन्स असेल तर काय मिळते, प्रीमियम. नाही तर जे आहे कमिशन, काय म्हणते, कमिशन किंवा ईएमआय. हे काय झालं त्याचं इन्कम. बँक काय करत असते, बँक कॅपिटल प्रोव्हाइड करते, तर ती काय झाली, बँकिंग सर्व्हिसेस तयार करत असते. मग एका बँकेने एका वर्षात किती बँकिंग सेवेचं उत्पादन घेतलं हे कसं मोजणार, त्या बँकेला झालेला नफा, इंटरेस्ट, मिळालेला एकूण इंटरेस्ट. ठीक आहे. असं एखादी LIC आहे, तर LICने जे आहे एका वर्षात किती जीडीपी तयार केला, तर LIC कोणत्या क्षेत्रामध्ये येतं, सर्व्हिस सेक्टरमध्ये. मग LICने किती सेवा तयार केल्या कसं मोजणार, विमा सेवा, इन्शुरन्स, की त्याला मिळालेलं एका वर्षात मिळालेलं प्रीमियम. ठीक आहे. आता जे आहे आंट्रेप्रेनर असेल, कोणताही आंट्रेप्रेनर असेल, त्यांनी उद्योग टाकला, बिझनेस टाकला, त्याला जे आहे त्यांनी आंट्रेप्रेनर ही काय सेवा आहे, किती सेवा तयार केल्या. सो हाऊ विल यू मेजर, प्रॉफिट. ठीक आहे. काय मिळेल, प्रॉफिट. मग जे आहे सेवा देणारा कोणताही वर्ग असो त्यांना या 4 पैकी एक तरी घटकातून काय होत असते, उत्पन्न. मग त्यांना झालेलं इन्कम म्हणजे काय असते, सर्व्हिस सेक्टरचा तो काय असतो, जीडीपी. मग सर्व्हिस सेक्टरसाठी आपण कोणती मेथड लावतो, इन्कम मेथड.
ठीक आहे, इन्कम सर्वांना झालेलं इन्कम. ठीक आहे, आपण त्या दिवशी नॅशनल इन्कमही मोजलं होतं. नॅशनल इन्कम म्हणजे काय, हे काय झाले फॅक्टर्स ऑफ, हे काय झाले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, आणि हे काय झालं फॅक्टर इन्कम. हे काय झालं फॅक्टर इन्कम, या घटकापासून मिळालेलं उत्पन्न. या सर्वांची जर बेरीज केली आपण, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर, या सर्वांची जर बेरीज केली तर काय निघते नॅशनल इन्कम. मग नॅशनल इन्कम मध्ये फक्त कोणतं इन्कम असते, फॅक्टर इन्कम, नॉन फॅक्टर इन्कम नसते. फॅक्टर इन्कम मध्येच वस्तू व सेवाचं उत्पादन आणि वितरण असते. नॉन फॅक्टर इन्कम मध्ये वस्तू व सेवाचा संबंध डायरेक्टली येत नाही. मग आपल्याला महत्व काय, वस्तू व सेवा. ठीक आहे, फोकस जे आहे ना गुड्स अँड सर्व्हिस पासून डेव्हिएट नाही व्हायचं, पैशाकडे जे आहे लक्ष द्यायचं नाही. असं मी जेवढे वेळ जास्त म्हणेल तेवढे वेळ तुम्हाला पैशाकडे लक्ष द्यायची इच्छा का होईल, जास्त होईल. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे, सायकोलॉजिकल, त्याला मिसिंग टाईल सिंड्रोम असे म्हणतात. ठीक आहे, मिसिंग टाईल म्हणजे नाही, लक्षात ठेवा. पण जे आहे IAS होण्यासाठी मिसिंग टाईल सिंड्रोम नसला पाहिजे. ठीक आहे, मला जर समजा एक जे मेडिओकर माइंडसेट जे असतं, उथळ पाण्याला खळखळाट जास्त, एम्प्टी बॉटल मेक्स मोर नॉईस, ज्याच्या बुद्धीला फार जास्त डेप्थ नसते, तसे लोक जर मला जर एका ठिकाणी जर बसवायचे असेल, एका ठिकाणी, आणि हुशार लोक जे आहे राहिले पाहिजे, बाकीचे लोक निघून गेले पाहिजे, तर मी जे आहे एवढ्या टाईल्स लावलेल्या आहे, समजा घरात किती टाईल्स लावलेल्या आहे 100, आणि तो व्यक्ती मोजायचा आहे, तर मी स्वतःहून जे आहे ही टाईल्स काय करेल, फोडून टाकेल. स्वतःहून ती टाईल्स काय करेल, फोडून टाकेल. आणि जो जो व्यक्ती मला याच्याबद्दल प्रश्न विचारेल की ही टाईल्स का फुटली, तो कशामध्ये आला, 99 मध्ये. आणि जो मला हा प्रश्न विचारणार नाही तो कशामध्ये आला, 1%. ठीक आहे, दिस इज पॉलिटिक्स, असं असतं बरं. ठीक आहे, म्हणून जे आहे आपल्याला, आणि मतदान करणारा वर्ग कोणता महत्वाचा असतो, 99. ठीक आहे, यातले 1/3 लोकांनी जरी मतदान केलं तरी जे आहे खासदार आमदार माणूस होऊ शकतो. म्हणून जे आहे मतदान जे आहे होण्यासाठी या वर्गासाठी जे आहे पॉलिटिकल पार्टी स्वतःहून टाईल्स काय करतात, फोडतात स्वतःहून. ठीक आहे, टाईल्स फुटलेली नसते, कधी कधी फोडलेली असते. त्याच्यामुळे जे आहे मेडिओकर माइंडसेट काय होतात, लगेच काय होतात, अट्रॅक्ट होऊन जातात आणि त्यांना एका ठिकाणी जमा करता येते. ठीक आहे, मग ती टाईल्स जी आहे धर्माची असू शकते, संस्कृती असू शकते, जात असू शकते, भाषा असू शकते, कशाची असू शकते, फोडावंच लागते ते, त्याशिवाय पर्याय नाही. आणि या 1% काही जरी म्हटलं तर 99% समोर आपण काही करू शकत नाही. तर हु विल बी इन पॉवर, 99. सो डेमोक्रेसी इज नॉट ऑलवेज गुड, समटाइम्स डेमोक्रेसी इज बॅड ऑल्सो. ठीक आहे, असं असतं. आपण पॉलिटिक्स मध्ये बघू आपण हे. ठीक आहे, हा सध्या नाही, पण हा भाग खूप महत्वाचा असतो. म्हणून जे आहे लक्षात घ्या, मी तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमी सुरुवातीला का करा म्हणतो, मलाही समजतं ते. ठीक आहे, स्टुडंट जे आहे कॉलेज करत असतात, त्यांना लाईट विषय दिला, एंटरटेनमेंट वाला विषय जर दिला, खुश होतात ते. ठीक आहे, पण इथं IAS काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे, IAS. इथं जे आहे स्टुडंटला जे आहे कोणतं माइंडसेट पाहिजे, ऑफिसर माइंडसेट डेव्हलप झालंच पाहिजे. ठीक आहे, कोण किती नाही 99 टाईल्स जरी फोडून ठेवल्या, त्या पटकन लक्षात आलं की हे स्वतःहून टाईल्स काय केली आहे, फोडलेली आहे. आणि स्वतःहून फोडलेली टाईल्स ही वेगळी फुटते, आणि नॅचरली फुटलेली टाईल्स काय असते, वेगळ्या प्रकारे फुटते. एवढा तो बुद्धिवान काय असला पाहिजे, विद्यार्थी असला पाहिजे, आवश्यक असतं. ठीक आहे, यू आर ऑल्सो इन पॉलिटिक्स, सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, हे काय फक्त जे आहे अभ्यासालाच होते का, हे सुद्धा काय पॉलिटिक्स आहे, हे समजलं पाहिजे बरं का. असं जे आहे समजा करंट अफेअर आहे, न्यूजपेपर आहे, न्यूजपेपर मध्ये जे आहे तर मी जे आहे रोज पाहत असतो की कुठली टाईल स्वतःहून फोडलेली आहे. ठीक आहे, ते सर्व बाजूला काढल्या का बरोबर जे आहे उरलेले काय असतात, इश्यूज असतात. आणि इश्यूज किती असतात, 1%. ठीक आहे, 99% काय असतात, न्यूज असतात. आणि 1% इश्यूजवर मेहनत किती घ्यायची, 100%. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं, ह्या ज्या एक्झाम असतात खूप सोप्या असतात. आपल्याला जे आहे 99% बाजूला काढता आलं पाहिजे, आणि आपल्यासाठी काय ठेवता आलं पाहिजे, 1%. आणि याच्यावर मेहनत किती घ्यायची, 100%. काय घ्यायची, 100%. ठीक आहे, असा भाग असतो. ठीक आहे, समजून घ्या की तुम्ही जे आहे हायर लेवलला असले पाहिजे. भारताच्या जे आहे मेडिओकर माइंडसेट सारखं जे आहे आपलं परिस्थिती नसली पाहिजे, कारण की ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी आपल्याला त्या लेवलला सुद्धा विचार करावा लागतो.
ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे लिहिया एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथड. आता एक्सपेंडिचर मेथड मध्ये याच्या अगोदर आपण कोणती पाहिली? इन्कम. ठीक आहे. आता पूर्ण देशाचं उत्पन्न किती हे मोजायचं आपल्याला. तर एक तर लोक जे आहे तुम्ही इन्कम जे आपण जे आहे कशासाठी पैसे कमवतो? खर्च करण्यासाठी. ठीक आहे. एक तर लोकांचं इन्कम मोजा, नाही तर खर्च मोजा. ठीक आहे. बस खर्च जरी सर्वांचा आपण जरी मोजला तर देशाचा इन्कम काय करता येते? काढता येते. ठीक आहे. मग आता खर्च मोजायचा आहे. एक्सपेंडिचर मेथडने आपल्या देशाचा काय करायचं आहे? जीडीपी आणि नॅशनल इन्कम काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. मग मी काय करणार की हा आपला देश आहे. ठीक आहे. या देशात झालेला एकूण खर्च. ठीक आहे. खर्च जो असतो हे दोन प्रकारचा असतो. ठीक आहे. खर्च जे आहे दोन प्रकारचा. एक असते कन्झम्पशन एक्सपेंडिचर, उपभोगी खर्च, आणि दुसरा कोणता असते? कॅपिटल एक्सपेंडिचर. दोन खर्च असतात. कन्झम्पशन एक्सपेंडिचर प्लस कॅपिटल एक्सपेंडिचर दोन. म्हणजे जे आहे कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे ज्याचा प्रोडक्शनशी डायरेक्ट काही संबंध येत नाही. म्हणजे तुमचे जे आहे फूड आहे, एंटरटेनमेंट आहे, लक्झरियस लाईफ आहे, पर्सनल खर्च. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जो खर्च केल्याने काय होतो? वस्तू सेवाचं उत्पादन डायरेक्टली काय होते? वाढते. प्रोडक्शन वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते, असेट तयार होतात, एम्प्लॉयमेंट काय होते? जनरेट होते, जीडीपी काय होतो? डायरेक्टली वाढतो. म्हणजे मी जर समजा इरिगेशनवर खर्च केला तर प्रोडक्शन काय होईल? वाढेल. मी जर समजा रोड, रेल्वे, टेलिकम्युनिकेशन डेन्सिटी सर्व बेस्ट केला, 5G नाही मी 10G आणलं देशामध्ये, तर प्रोडक्शन काय होईल? वाढेल. ठीक आहे. लोकांचा वेळ काय होईल? सेव्ह होईल. लोकांना प्रत्येक गोष्ट काय होईल? फास्ट होऊन जाईल. ठीक आहे. इकॉनॉमी खूप फास्ट ग्रो करेल ना. असं म्हणजे कोणता खर्च झाला? कॅपिटल एक्सपेंडिचर. हा डायरेक्टली कोणाला मदत करतो? जीडीपीला. ठीक आहे. समजा हे आता हे दोनच खर्च असतात आणि दोन खर्च करणारे दोन लोक असतात. एक खर्च कोण करत असते देशामध्ये? गव्हर्नमेंट, आणि दुसरं प्रायव्हेट. मग गव्हर्नमेंट आता एक्सपेंडिचर मेथडने जर समजा जीडीपी काढायचा असेल किंवा नॅशनल इन्कम काढायचं असेल तर गव्हर्नमेंट व प्रायव्हेटने दोघांनी मिळून केलेला कोणता खर्च? कन्झम्पशन एक्सपेंडिचर प्लस कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. म्हणजे जे आहे कन्झम्पशन एक्सपेंडिचर दोन्ही प्रकारचा खर्च, कन्झम्पशन आणि कॅपिटल हे दोन्ही खर्च काय करायला लागेल? ऍड करावं लागेल. कन्झम्पशन आणि कॅपिटल एक्सपेंडिचर दोघांनी कोणी केला? गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट. आणि प्लस आता भारतात खर्च करतो आपण, भारताच्या बाहेर शॉपिंग करतो का आपण? भारताच्या बाहेर, भारताच्या बाहेरून वस्तू सेवा विकत घेतो का? घेतो. तर जे आहे एक्सपोर्ट तर हा काय करायला लागेल? प्लस. आणि इम्पोर्ट काय करायला लागेल? मायनस. इम्पोर्ट करायला मायनस. ठीक आहे. मग याचा स्टँडर्ड फॉर्म्युला असा आहे एक्सपेंडिचर मध्ये सी प्लस जे आहे जी प्लस आय प्लस एक्स मायनस जे आहे आय किंवा इम्पोर्ट. ठीक आहे. एक्सपोर्ट काय करतो आपण? ऍड करतो. इम्पोर्ट काय करतो? मायनस. कारण एक्सपोर्टमुळे आपली पर्चेसिंग पॉवर काय होते? वाढते. एक्सपोर्ट जर केला की आपल्याकडे काय येतात? डॉलर येतात. डॉलर आले की आपण पुन्हा वस्तू सेवा काय करू शकतो? विकत घेऊ शकतो. आणि इम्पोर्ट मध्ये काय होतात? आपले डॉलर काय होतात? निघून जातात. आपली पर्चेसिंग पॉवर काय होते? कमी होते भविष्यातली. ठीक आहे. असं म्हणून एक्सपोर्ट काय करतो? व्हॅल्यू ऍडिशन होते. म्हणजे एक्स प्लस इम्पोर्ट मायनस. मग इथं जे आहे सर्व प्रकारचा खर्च काय करतो? ऍड करतो. ठीक आहे. मग इथं जे आहे लक्षात घ्या कसं की इथं एक्सपेंडिचर मेथडमध्ये सर्वांनी केलेल्या खर्चाची जर बेरीज केली तर जे आपण त्याला काय म्हणतो? जीडीपी किंवा नॅशनल इन्कम. जीडीपी वरून काय काढतो आपण? शेवटच्या स्टेपमध्ये नॅशनल इन्कम काढतो. ठीक आहे. मग इथं जे आहे तर हे पण ही वापरली जात नाही. का? कारण एक्सपेंडिचरचं एवढं सर्वांचं अकाउंटिंग मेंटेन करणं हे पॉसिबल नसतं. लोक जे आहे इन्कम जे आहे करतात पण एक्सपेंडिचर कशामध्ये करतात? कॅशमध्ये करतात. आणि कोणत्याही प्रकारचं अकाउंटिंग त्याचं ठेवत नाही. त्याच्यामुळे ज्या याचं स्टॅटिस्टिक्स मेंटेन करणं शक्य नसतं. म्हणून ही खूप कॉम्प्लेक्स मेथड आहे. पूर्ण अर्थव्यवस्था भारताची सर्व ट्रान्झॅक्शन जेव्हा डिजिटाईज होऊन जाईल सर्व, तेव्हा आपण हे करू शकतो. पण सर्व ट्रान्झॅक्शन काय झाले पाहिजे? डिजिटाईज. पूर्ण इकॉनॉमी काय झाली पाहिजे? कॅशलेस. कुठलीच कॅश नसली पाहिजे त्याच्यात. कोणतंही पेमेंट करत असेल तर ऑनलाईन. मग इथं आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स काय होते? पटकन तयार होऊन जाते. मग आपण या मेथडने आपण जे आहे जीडीपी काय करू शकतो? काढू शकतो. म्हणून ही कॉम्प्लेक्स आहे. अकाउंटिंग मेंटेन करणं याला हाय स्किल्स लागतात आणि सर्वजण अकाउंटिंग काय मेंटेन करू शकत नाही. ठीक आहे. असा प्रॉब्लेम असतो. म्हणून याचं जे आहे ही मेथड वापरली जात नाही. ठीक आहे. याला म्हणतो आपण एक्सपेंडिचर मेथड.
काय म्हणतो एक्सपेंडिचर मेथड. ठीक आहे. हा आता जे आहे ठीक आहे नेक्स्ट लिहा कमोडिटीज फ्लो मेथड. ठीक आहे कमोडिटीज फ्लो मेथड. कमोडिटीज फ्लो. ठीक आहे. आता कमोडिटीज फ्लो जनरली जे आहे तो कन्सेप्ट काय आहे. आता शब्द काय म्हणते कमोडिटीज म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे कमोडिटीज. ठीक आहे असं. आणि फ्लो म्हणजे जिथं फ्लो काय सर्वात जास्त आहे सर्वच प्रकारचा. तर हे जनरली जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये काय केले जाते वापरली जाते. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये कमोडिटीचा फ्लो काय असतो सर्वात जास्त. जेव्हा तुम्ही घर बांधता तर घर बांधताना सर्व प्रकारचं टॅलेंट सर्व प्रकारचे आस्पेक्ट लागत असतात. जेव्हा आपण घर बांधतो ठीक आहे तर तुम्हाला ज्या सर्व प्रकारचे सोशल रिसोर्सेस प्लस कल्चरल प्लस जॉग्राफिकल विचार प्लस सायन्सचा विचार वास्तुशास्त्र त्यानंतर फॅमिली मेंबर आपली फॅमिली कशी आहे याचा समज. ठीक आहे. आणि त्या फॅमिलीमध्ये गेट टुगेदर कसं झालं पाहिजे खूप विचार असतो घर बांधायचं म्हटलं की. ठीक आहे. घर म्हणजे जे आहे 4 रूम्स किंवा 4 BHK किंवा 3 BHK नसतं. घर बांधताना आता प्रॉब्लेम फ्लॅटमध्ये आणि घरामध्ये काय फरक असतो. काय फरक असतो. फ्लॅटला जनरली कोणीच घर म्हणत नाही. जे फ्लॅटमध्ये राहतात ते सुद्धा म्हणतात मी फ्लॅटमध्ये राहतो. घरी राहतो असं कोणी म्हणत नाही. दिस इज माय फ्लॅट असं कधीच म्हणत नाही. दिस इज माय होम. वाय आता ऍक्च्युली जे आहे तो एरर आहे. फ्लॅट जरी असलं तर घर आहे ना. यू शुड से व्हॉट दिस इज माय होम. ते होम नाही त्याचं हाऊस असतं. हाऊस पण म्हणत नाहीत ते. वाय. ठीक आहे. फ्लॅट आणि जे आहे होम यामध्ये फरक असा असतो दोन्ही ऍक्च्युली होमच असतात परंतु एक प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. फ्लॅटमध्ये जे आहे तर फॅमिलीला फ्लॅट नुसार चेंज व्हावं लागतं. ठीक आहे. आणि होम जे आहे कोणानुसार चेंज होतं फॅमिलीनुसार. ठीक आहे. होम इज जे आहे तुम्ही स्वतः डिझाईन केलेलं जे होम आहे हे तुमच्यानुसार असतं. आणि फ्लॅट जे आहे कोणानुसार असतो त्या बिझनेसमॅन नुसार असतो. कॉस्ट काय झाली पाहिजे कमी. मग फ्लॅट मधले लोक फ्लॅटनुसार स्वतःला काय करतात ऍडजस्ट करतात. आणि जे आहे होम नाही. मग आता जे आहे फ्लॅटचे नवीन कन्सेप्ट आले मेट्रोजमध्ये की आम्ही बेसिक कन्सेप्ट फक्त सांगतो. रिक्वायरमेंट तुमच्या सांगा तुमच्यानुसार आम्ही काय करतो डिझाईन करून देतो. आउटर लाईन आमची राहील. इंटरनल कसं असेल यू जस्ट सजेस्ट आणि तुमच्यानुसार आम्ही लेआउट काय करतो बनवून देतो. कारण की हा प्रॉब्लेम असतो. म्हणून फ्लॅटमध्ये जेव्हा लोक राहतात तेव्हा जे आहे इश्यूज जे आहे सोशल कल्चरल फॅमिली इश्यूज काय असतात जास्त. नॉट बिकॉज ऑफ पीपल दॅट इज बिकॉज ऑफ वास्तू. बिकॉज ऑफ वास्तू असा प्रश्न. म्हणजे फ्लॅटमध्ये जे असं नाही की जे लोक खराब वगैरे असतात कोणी नसतं. ऑल पीपल आर गुड पीपल. फक्त जे आहे की नॅचरल आहे की तुमची वास्तू सुद्धा काय असते महत्वाची असते. आणि त्याला ते ब्लॅक मॅजिक पॉझिटिव्ह निगेटिव्ह तसं काही दोष वगैरे नसते कोणत्याच वास्तूमध्ये. तसं वगैरे नसतं. फ्लॅटमध्ये कसं असते फ्लॅटची डिझायनिंग 2 किंवा 3 रूमची असते. तिथं प्रायव्हसी मिळत नाही. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहे बोलल्यानंतर जे आहे थर्ड पर्सनला नाही ऐकू गेल्या पाहिजे याची सुद्धा काय असते वास्तूची डिझाईन असते. फ्लॅटमध्ये काय असते सर्व गोष्टी काय होत असतात शेअर होत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे जे आहे मग इश्यूज काय होतात वाढत असतात. होम मध्ये जे आहे तो प्रॉब्लेम नसतो. एक या कोपऱ्यात एक या कोपऱ्यात एक जे आहे इथं दुसरा गार्डन मध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जे आहे सोशल डिस्टन्सिंग आणि पर्सनल डिस्टन्सिंग हे वास्तूमध्ये जे आहे कमीत कमी सुद्धा असावी परंतु जे आहे सेफ सुद्धा असावी. सर्वच विचार असतात. मग जिथं कमोडिटीज फ्लोज मध्ये घर बांधताना जे आहे आपण जेव्हा GDP काढतो पर्टिक्युलरली कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये तर कमोडिटीज फ्लोजचा विचार काय करतो जास्त. कारण घर बांधताना सर्वच रिसोर्सेस लागतात. अनस्किल जॉब लेबर लागते सेमी स्किल लागते आणि हाय स्किल सुद्धा लागते. ठीक आहे. तर ते मेथड आपण नंतर बघू. ओके थँक्यू.